काय 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 हो सर? यावेळी तुला काय बोलायचं नाही का आता? यावेळी तुला काय बोलायचं नाही आता? नंतर बघू काय, नंतर बघू. आज तयारी तर आताच करायला पाहिजे ना. माझं सिंपल साधं म्हण आहे, हा चॅप्टर डिसीज, ड्रग्स, ऍडिक्शनचा ट्रीटमेंट आहे का प्रिव्हेन्शनचा टॉपिक आहे रे? प्रिव्हेन्शन आहे. मग प्रिव्हेन्शन कधी करायचं? आता का नंतर? मग बोल, आता काय करणार आहेस तू? सांग. माझ्याकडे माझ्याकडे आणून काय करणार आहेस? मी तिला समजावून सांगायचं का? ठीक आहे, ठीक आहे, आण, मी तिला समजावून सांगतो हा. रट्ट देतो पहिल्यांदा दोन, बरं का? ठीक आहे ना? पॉईंट इथं समजून घ्या. लाईफ मध्ये असे जर का सिच्युएशन क्रिएट व्हायला लागल्या तर आहेत ना, असं जर का कोणी, कोणाची वाईफ जर का अशी पिता पिताना जर सापडली, तर कृपया करून तिला सांगा, नको पिऊ बाई. पाणी नाही, पाणी पितो. तो पाणी पित तोंडात तुपशील तिच्या. दारू प्यायचं नाही म्हणतोय मी, समजतंय का? पी पी पी, पाणी पी. ठीक आहे. कंडिशन अशी असणार आहे की जर का पिल्यानंतर काय होणार मग त्या अल्कोहोलचे जे कंपाऊंड असणार आहे, डायरेक्टली काय असणार आहे, ब्लड मध्ये डायजेस्ट होत नाही इझिली. समजून घ्या, अल्कोहोल इट्स नॉट इझिली डायजेस्ट इन टू द ब्लड, और काय असणार आहे बॉडीमध्ये. ते स्टोअर होताना बघायला भेटणार कुठे? लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये स्टोअर झाल्यानंतर लिव्हरची काय होणार आहे की तुम्हाला साईज स्वेल होताना बघायला भेटणार. ती कंडिशन मग इन फ्युचर मध्ये खूप सारे इश्यूज क्रिएट करू शकतात, राईट ना? सो आपल्याला माहित असायला पाहिजे. सो इथपर्यंत आपण काय केलं की दोन टाईपचे बेसिकली जे इश्यूज लाईफ मध्ये क्रिएट होऊ शकतात. एक तर इंट्राव्हेनस ड्रग जर घेतले तर त्याचा काय इश्यू होणार आहे तो सांगून घेतला. देन अल्कोहोल ड्रग जर घेतले तर त्याचा काय इश्यू होणार आहे तो आपण इथे मी डिस्कस करून घेतला. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे की हा जो टॉपिक आता इथं मेनली मेन्शन करून घ्यायचा आहे. नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे अनदर युज ऑफ काय असणार आहे इथं आता ड्रग्स बद्दल मेनली मेन्शन करून. सो इथं जो युज आपण करणार आहे कोणाचं करणार आहे की स्टेरॉइडल ड्रग्स. ड्रग जे असणार आहे सिंपल सध्या नसणार, कसे असणार आहेत? स्टेरॉइडल. हा मेनली मेन्शन टॉपिक कोणते असणार आहे? स्टेरॉइडल. आता स्टेरॉइडल ड्रग जर घ्यायचे म्हटले तर मेल आणि फिमेल मध्ये स्पेसिफिक काय असणार तुमचे हार्मोन्स. हार्मोन काय असणार आहे स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर मेल मध्ये कोणता आला? टेस्टोस्टेरॉन. फिमेल मध्ये एस्ट्रोजन, राईट ना? तर या दोघांचे बेसिकली काय असणार आपण युज करताना बघायला भेटणार आहेत. आणि हे युज झाल्यानंतर मेल आणि फिमेल मध्ये काय स्पेसिफिक यांचे काय होणार की इम्पॅक्ट होताना बघायला भेटणार ते बघायचं आहे. तर तुमचं नोटबुक मध्ये बेसिकली काय करायला पाहिजे माहिती नोटबुक मध्ये किंवा एनसीटी मध्ये एक सरळ सरळ हेडिंग टाक. येस ना, इफेक्ट्स ऑफ स्टेरॉइडल ड्रग्स. इफेक्ट्स ऑफ स्टेरॉइडल ड्रग्स. तुम्ही इथं असं वरती लिहून टाकलं, काय लिहिलं? इफेक्ट्स ऑफ स्टेरॉइडल ड्रग्स, राईट ना? असं तुम्ही लिहून टाकलं. तर या ठिकाणी एका ठिकाणी काय लिहा? मेल लिहा, आणि एका ठिकाणी काय लिहा? फिमेल. समजतं? एनसीडीच्या बाहेरचे काय नसणार आहे, तेच असणार आहे. पण तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की स्पेसिफिक हे पॉईंट जे सेपरेट आउट करून देतोय ना, हे आतापर्यंतचे कॉमन नीडचे क्वेश्चन्स आहेत. ओके ना? तुम्ही प्रॅक्टिसला जरी घेतलं तरी तुम्हाला आरामात क्वेश्चन बघायला भेटणार आहेत. पण सिच्युएशन अशी होती की इतके सिंपल सिंपल कॅरेक्टर इन्क्लूड करून दिलेत की त्यांचा एफेक्ट काय होतो. बट आपण काय करतो माहिती का? मेलचं फिमेलमध्ये, फिमेलचं मेलमध्ये बेसिकली करून टाकतो आपण. आणि मग तो इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सो इट्स बेटर टू काय करा माहिती का? फटाफट या टॉपिक्सला थोडंसं सेपरेट आउट करून घ्या, सेग्रिगेट करून घ्या, तुम्हाला आरामात क्लॅरिटी येताना बघायला भेटणार. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक फीचर इथे इन्क्लूड करून दिलेत, राईट ना? जे काय स्टेरॉइडल ड्रग्स असणार आहे, स्टेरॉइडल ड्रग्स आधी नेचर काय असणार आहे? नार्कोटिक अनाल्जेसिक मेनली इन्क्लूड करून दिलेत. आता इथे दोन वर्ड आहेत, नार्कोटिक आहे आणि अनाल्जेसिक आहे. नार्कोटिकचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, एनिबडी नोस? कोणाला आठवते? मेमराईज होते? नार्कोटिक ड्रग्स आर ऍक्ट्स ऑन सीएनएस. समजून घ्या. नार्कोटिकचं मिनिंग असतात अशा टाईपचे ड्रग जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमला अफेक्ट करतात. द ड्रग्स विच आर अफेक्ट द सीएनएस, राईट ना? नर्वस सिस्टमला डॅमेज करणारे जे ड्रग्स असणार त्यांना नार्कोटिक असं मेनली मेन्शन करतो. अनाल्जेसिकचं मिनिंग काय बनतं? द ड्रग्स विच आर ऍक्ट एज अ पेन किलर. काय असणार आहे? पेन किलर म्हणजे ऍक्ट होताना बघायला भेटणार आहेत, जे आपल्या बॉडीला थोडीशी सिडेटिव्ह कंडिशन मध्ये घेऊन जातात, राईट ना? म्हणजे काय असणार? लेस ऍक्टिव्ह करतात. तर त्या टाईपच्या ड्रग्सला आपण काय म्हणतो? अनाल्जेसिक. आता या टॉपिक मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर नार्कोटिक अनाल्जेसिकचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेतो कोणतं? ओपिओइड. पण काय असणार आहेत? मॉर्फिन, राईट ना? दिस आर दिस फ्यू एक्झाम्पल इन्क्लूड करून दिलेत. तर याच्याच मध्ये आपण बेसिकली काय करणार आहे? असे ड्रग्स इथे डिस्कस करून घेतो. कोणतं असणार आहे? नार्कोटिक अनाल्जेसिक. हे ड्रग्स घेणार कोण? स्पेसिफिक आपले स्पोर्ट पर्सन, राईट ना? इथे एस्पेशली आता कोणाबद्दल डिस्कस करणार आहे आपण? स्पोर्ट पर्सन बद्दल. तर त्याच्यामध्ये पहिली कोणती कॅटेगरी आली? नार्कोटिक अनाल्जेसिक. सेकंड असणार आहे अनाबॉलिक स्टेरॉइड्स. अनाबॉलिक स्टेरॉइड मध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर ह्युमन मध्ये स्पेशली घेऊया. मेल मध्ये मला सांगा, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची डेव्हलपमेंट करणारा हार्मोन कोणता आहे? टेस्टोस्टेरॉन, राईट ना? आणि सिमिलर केसमध्ये फिमेल मध्ये घ्यायचे म्हटलं तर
एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, दिस आर दी मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी सेक्शुअल ग्रोथ. और बॉडीची टोटल ग्रोथ करण्यासाठी पण काय असणार आहे, तुम्हाला स्टेरॉइडल हार्मोन्स मेनली रिस्पॉन्सिबल आहेत, त्यांना बघायला भेटणार आहेत. अनाबॉलिक आहेत. अनाबॉलिकचं मिनिंग काय म्हणतं, की जे कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात, आपल्याला बनवायचं काम करत असतात. पण बघा, जनरली जर का तुम्ही एखादा बॉडी बिल्डर वगैरे असतात बघा, राईट ना, त्यांना जर का बेसिकली एखाद्या कॉम्पिटिशनला जर उतरायचं असेल तर डेफिनेटली ते स्टेरॉइडल हार्मोन्स घेताना बघायला भेटणार आहेत. अनाबॉलिक काय असणार आहे, स्टेरॉइड्स घेताना बघायला भेटणार आहेत. आता या अनाबॉलिक स्टेरॉइड्स मध्ये स्पेशली जर सांगायचं म्हटलं, तर मला हे म्हणायचं की ते स्पेशली टेस्टोस्टेरॉन घेताना बघायला भेटणार आहे. कारण की त्यांच्यामध्ये कसं असणार आहे माहिती का, आपल्या बॉडीमध्ये इच अँड एव्हरी मसल डेव्हलप करायची त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे. तरी कंडिशन तुम्ही समजू शकता. फर्दर काय सांगते बघा, डायुरेटिक्स. आता डायुरेटिक्स म्हणजे काय असणार आहे, असे ड्रग्स जे बॉडी मधला वॉटर कंटेंट रिमूव्ह करतील. बरं, तुम्ही पॉईंट समजून कधी घेतला का नाही, डोंट नो. तुम्ही मला सांगा, कधी असे बॉडी बिल्डिंगचे कॉम्पिटिशन भेटेल का रे तुम्ही? हा, बघितलीत का नाही? बॉईज मध्ये बोलले, गर्ल्स मध्ये काय संबंध आला नाही. अरे, पोरी पण आता कमी नाही ती, त्या पण उतरतात माहितीये का, डोले शोल्ले दाखवायला, राईट ना. कंडिशन त्यांच्याकडे पण उतरलेले आहेत. आता इमॅजिन करा, अशा टाईपच्या फिमेल मध्ये किंवा मेल मध्ये त्यांचा मेन फोकस काय असतो, फॅट वरती का मसल वरती? मसल्स वरती असणार आहेत. मग मला सांगा, फॅट और इव्हन बॉडीमध्ये जितकं बेसिकली वॉटर कंटेंट असणार आहे, तितका तुमचा कट प्रॉपर दिसत नाही बाळांनो. सिच्युएशन अशी होती बघा, की ते काय करतात माहितीये? पाणी पिणंच बंद करतात. दुसरी गोष्ट, बॉडीमध्ये असे ड्रग्स घेतात की जे वॉटर लॉस बॉडीचं करून टाकतील. त्यामुळं प्युअरली तुम्हाला काय दिसणार आहेत, मसल्स. मसल ज्याच्या ज्याच्या स्ट्रॉंग दिसणार आहेत, तो पर्सन काय होणार की स्वेट होताना बघायला भेटणार आहे, त्याला तसं प्राइस भेटताना बघायला भेटणार आहे. पण तुम्ही हे पण पाहिलं असेल बघा, की स्पेसिफिकली एखादा पर्सन अशा कॉम्पिटिशनला उतरत असेल तर समटाइम्स हार्ट अटॅकनच मरताना बघायला भेटणार. कॉम्पिटिशन मध्ये पोझिशन देऊन टाकलेत, गेला, तिथंच गेला. बिकॉज ऑफ व्हॉट रिझन काय माहितीये का, की त्याच्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर जे असणार आहे ते लो डाऊन झालेलं आहे. बिकॉज बॉडीमध्ये व्हॉल्यूमच नाही, आणि ब्लड व्हॉल्यूम कमी असतं त्यावेळी ब्लड प्रेशर पण कमी असतं. आता बीपी जर कमी झाला तर प्रॉपर ब्लडला, सॉरी ब्रेनला ब्लड प्रोव्हाइड झालं का रे, म्हणजे हाय तेच तिथं हायपो कंडिशन क्रिएट झाली, लो बीपीची कंडिशन झाली, त्याच्यामध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. और इव्हन त्यांना हार्ट अटॅकची कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, कोणते ड्रग्स घेतलेत, डायुरेटिक्स. किती डेंजरस आहे बघा. ज्याला हे झेपलं नाही ते मरतानाच बघायला भेटतंय. माइल्ड हार्ट अटॅक येते पण मरतंय त्याच्यातून. सो इट्स बेटर टू काय करा माहिती का, आपण हे समजून घ्यायला पाहिजे. फर्दर काय असणार आहे, सर्टन हार्मोन्स. हार्मोन्स मध्ये आपण काय करणार आहेत, स्पेसिफिकली जे अनाबॉलिक हार्मोन असणार आहे त्यांच्याबद्दल घेतो. ग्रोथ हार्मोन घेऊ शकतो, टेस्टोस्टेरॉन घेताना बघायला भेटणार आहे, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे हार्मोन घेताना बघायला भेटणार आहे, ऍड्रेनालिन इव्हन घेताना बघायला भेटणार आहेत बाळांनो. Adrenaline, noradrenaline are the emergency hormone which is mainly responsible for the cardiac activity. फास्ट करण्यासाठी या टाईपचे ड्रग्स घेणार आहेत. आणि ड्रग्स घेतल्यानंतर ना, तुम्हाला जरा याला आयडेंटिफाय करायचं तर मी तुम्हाला टेस्ट सांगितले बघा, एक्सक्रिशनच्या चॅप्टर मध्ये पण सांगितले. हा, काय म्हणते, डुपिंग टेस्ट और डुप टेस्ट असं मेनली मेन्शन केलं तर डुप टेस्ट. डुपिंग टेस्ट असं मेनली मेन्शन करून घेतो. त्या टेस्ट माहित असायला पाहिजे बाळांनो. स्पोर्ट पर्सनने ऍडिक्शन केलंय की नाही, ड्रग्स घेतलेत की नाही, हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जी टेस्ट केली जाते नथिंग बट असणार डुप टेस्ट और डुपिंग टेस्ट केली जाते. आणि यांच्या युरिन मधून आपण आयडेंटिफाय करतो दिस काइंड ऑफ ड्रग्स, नार्कोटिक, अनाल्जेसिक, अनाबॉलिक स्टेरॉइड्स, डायोरेटिक्स और इव्हन काय असणार त्याच्यामध्ये सर्टन हार्मोन्स आयडेंटिफाय करू शकतो आपण. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं डॉक्टर अली मध्ये या टाईपचे जरा क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल, JRB डॉक्टर अली. डुपिंग टेस्ट बद्दल तुम्हाला माहित असायला पाहिजे. नाव द नेक्स्ट वन कंडिशन काय असणार आहे बघा, इन्क्लुडिंग मसल स्ट्रेंथ. आणि काय असणार तुम्हाला त्याच्यामध्ये बल्कीनेस येताना बघायला भेटणार आहे. तुम्ही बघता पर्टिक्युलर एक 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 स्पेसिफिकली जो बॉडी बिल्डर जर का तुम्ही बघितले, किती बॉडी एकदम अग्रेसिव्ह असे, एकदम बायसेप ट्रायसेप, किती एकदम जबरदस्त बॉडी एकदम वेट गेन होताना बघायला, बल्किंग होताना बघायला भेटणार आहे. सो बल्किंग होण्याचं रिझन काय, दिस काइंड ऑफ काय असणार आहे, सम स्टेरॉइड्स, राईट ना. आता स्टेरॉइड्स घेतल्यानंतर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय असणार ते पण नंतर आपण डिस्कस करू. इथे दिलेत तुम्हाला, त्याच्या आपण डिस्कस करून घेऊया. प्रमोट काय असणार आहे, एस अग्रेसिव्हनेस अँड रिझल्ट इन्क्रीज काय असणार आहे, ऍथलेटिक परफॉर्मन्स, राईट ना. बॉडीमध्ये काय असणार आहे, अग्रेसिव्हनेस, एकदम राग राग चिडचिड, एकदम पॅशनेट आपण होणार आहे. आणि पॅशनेट झाल्यामुळे आपलं काय असणार आहे, की तिथं स्पीड स्ट्रेंथ वाढताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे परफॉर्मन्स ऍथलेटिक पर्सनचा पण वाढताना बघायला भेटणार आहे. ते त्याचे काय स्पेसिफिकली रिझन्स आहेत, बट याचा काय असणार की मिसयूज झाल्यानंतर ना ऍडव्हर्स इफेक्ट मेल आणि फिमेल वरती काय असणार आहेत, ते आता आपण याच्यामध्ये काय करणार की मेनली डिस्कस करणार आहोत. सो सिच्युएशन काय दिले बघा, पहिली गोष्ट इथे मेनली हायलाइट करून टाकले कोणाबद्दल, द साइड इफेक्ट ऑफ यूज ऑफ अनाबॉलिक स्टेरॉइड्स. कोणाचं असणार आहे, अनाबॉलिक स्टेरॉइड्स कोणावरती असणार आहे, फिमेल मध्ये. तर पहिल्यांदा फिमेल मध्ये आपण डिस्कस करून घेऊया, राईट ना. सो फिमेलचे जे काय तुम्ही कॅटेगरी लिहिले, तर याच्यामध्ये एक एक एका लाईन मध्ये काय करायचं, एक एक पॉईंट लिहायला तुम्हाला चालू करायचं. पहिली गोष्ट काय दिली बघा, इन्क्लुडिंग काय असणार आहे, मस्कुलायझेशन, राईट ना, म्हणजे बॉडीमध्ये काय असणार, मसलची ग्रोथ होताना बघायला भेटणार. स्पेशली जर काय असं म्हटलं तर फिमेलचं नॅचर एक
बॉडीचं जर का स्ट्रक्चर जर आपण डिस्कस करायचं गेलो तर सॉफ्ट राहते राईट ना. मसलची ॲज मच ॲज पॉसिबल जर कन्सिडर करायचं म्हणजे तर मेलमध्ये जितका मसल्स असतात ऍक्च्युली 639 दोघांच्या मध्ये कॉमन मसल्स आहेत, बट स्ट्रेंथ असणार आहे, ग्रोथ जे असणार ॲज कम्पेअर्ड मेलमध्ये जास्त आहे, फिमेलमध्ये कमी राहते राईट ना. पण आता फिमेलनं डिसाईड जर केलं की मला स्पोर्ट पर्सन बनायचं, मला बॉडी बिल्डिंग याचं उतरायचंय, तर त्या केसमध्ये अशा टाईपचे काय करणार की ते स्टेरॉइडल असे काही स्पेसिफिक अॅनाबॉलिक घेणार आहेत, मग त्यांच्यामध्ये मसलची काय असणार एकदम चांगली ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय सांगितलं, इन्क्रीज्ड अग्रेसिव्हनेस राईट ना, राग रागपणा येताना बघायला भेटणार आहे. ओके, अग्रेसिव्हनेस येताना बघायला भेटणार. फर्दर मूड स्विंग्स होताना बघायला भेटणार आहेत. त्यासाठी काही कुठल्या स्टेरॉइडल हार्मोनची गरज नाही मला असं तरी वाटतंय राईट ना, ते नॅचरलीच आहे. बसता बसता मूड स्विंग्स असान तसन तसन असं होताना बघायला भेटणार आहे. आता टॉपिक आहे ना, कालच बेसिकली तिकडे क्लासमध्ये शिकवत होतो, तर एक कार्टून होतं, बाहेर गेलं, बाहेर जाणे सर मला जाऊ द्या बाहेर, मला असं करायचंय मला तसं करायचंय. म्हटलं ठीक आहे, आता मूड बघा कसं आहे की थोडासा चिडचिडपणा झालाय, जरा नाराज वगैरे हे सगळं झालंय का नाही राईट ना, असं रडण्याचा एक मूड होता राईट ना. ते बाहेर गेलं आणि परत त्याच्या मनानं ते परत आलं आणि गपचूप असं शांत बसलं. दुसरा मूड आला आता शांत बसले राईट ना, शांत बसले. देन त्यानं त्याच्या शेजारचं कार्टून होतं, त्यानं त्याला काहीतरी बोललं, लगेच त्याच्यावरती मारायला चालू केला, तिसरा मूड झाला राईट ना, लगेच अग्रेसिव्हनेस आला. त्यानंतर परत काय झालं माहितीये का, सीन बैल ए काय करताय कार्टून बैल, ते चार पोरी हसल्या, लगेच चौथा मूड आला हसण्याचा. अरे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये असे असे बेसिकली मूड चेंज होताना बघायला भेटणार आहेत. तर असे काही केसेस आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, वेगळं काय सांगायचं राईट ना. तुम्ही पण तुमच्या रूम मध्ये बेसिकली हॉस्टेलला गेल्यानंतर असे चार कार्टे बघतच भेटणार असेल राईट ना, जे टायमिंगला लगेच मूड चेंज करताना बघायला भेटतात, एका मूड मध्ये कॉन्स्टंटली चेंज होताना बघायला. डिप्रेशन आलेलं आहे, ऍबनॉर्मल मेस्ट्रोसायकल. तुम्ही सांगा तुमच्या बॉडीमध्ये जर का स्टेरॉइडल हार्मोन जर घेत असाल राईट ना, तर त्यानं कधीतरी तुमची मेस्ट्रोसायकल स्टेबल राहणार आहे का? नाहीये. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल जर का चेंज जर झाली राईट ना, तर डेफिनेटली तुमची इरेग्युलर, जी नॉर्मल 28 डेज मध्ये मेस्ट्रुअल सायकल यायला पाहिजे, ती 2 महिने 3 महिने 4 महिने गप बसायचं राईट ना. अशा कंडिशन घेताना बघायला भेटतात. आणि काही केसेस मध्ये तुम्ही बघता स्पोर्ट पर्सन इव्हन अशी पण क्रिएट करतात की त्यांना जर काय कधी मॅच असेल आणि त्यांना असं वाटतं की माझी डेट जवळ आली, गोळ्या घेऊन बेसिकली डेट पुढे सरकवतो. असे पण काही जण असतात राईट ना. तर प्रॉब्लेम समजून घ्या, असे खूप सारे इश्यूज होतात. एक्सेसिव्ह हेअर काय असणार, ग्रोथ ऑन काय असणार, फेस और बॉडी येताना बघायला भेटणार राईट ना. प्रॉपर बेसिकली काय असणार तर बघा, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे हेअरची ग्रोथ होणं राईट ना. मग याच्यामध्ये जर का हार्मोन तसे घेतो की जे आपल्या बॉडीवरती ग्रोथ करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, का बरं बॉडीचं जंगल बेसिकली होणार नाही पूर्ण ओव्हरऑल बेसिकली बॉडीवरती म्हणा. हा, असे होताना बघायला भेटणार आहेत. एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये आपल्या बॉडीमध्ये नॅचरली फिमेलच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन रिलीज होतो आणि मेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन पण रिलीज होतो. बट कसं आहे, आपले मेन प्रायमरी हार्मोन कोण आहेत? फिमेलमध्ये इस्ट्रोजन, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन. हे इनिबिट करतात अपोजिट सेक्स हार्मोन्सना. बट कधी कधी काय होतं माहितीये का, फिमेलमध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस होतं आणि त्याने तशी थोडी थोडी दाढी यायला लागते बघा. दाढी यायला लागते, कधी कधी मिशा पण येतात बघा त्यांना अशा छोट्या छोट्या. आणि मग ते मिशा काढायला बेसिकली पार्लर मध्ये जातात आणि मग मिशा काढून येतात राईट ना, अशी अशी काहीतरी करून येतात. अरे करतात का नाही? करतात का नाही? तर मिशा काढायचं म्हणजे काय समजते का तुम्हाला? आता तुम्ही जर का त्या अशा पद्धतीने काढत असाल तर व्हॉट इज राईट ना, तर समजून घ्या ऍक्शन व्हायला लागलेत. म्हणजे तुमचा तुमचा हार्मोन तुम्हालाच मदत करून झालाय, दुसऱ्याला मदत करायला लागलाय. वाढ द टेस्टोस्टेरॉन, होऊन जाऊ दे मिशांचा बेसिकली राईट ना. अशा केसेस बघायला भेटतात. आजीबाईला बघा जरा, जुन्या आजीबाईंचा एवढा मोठा एक एक केस एवढा बाहेर निघताना बघायला भेटणार आहे, मध्येच एका दुसरा राईट ना. आणि हे ड्रग्ज आणि अल्कोहोल मध्ये समजून घ्या, लिटरली सांगतो, म्हातारी आजी 10 रुपयाला कमी करत नाही माहितीये का? पितात माहितीये का म्हाताऱ्या बायका? गपचूप बेसिकली चपटी कुणा करणं तरी. आमच्या गावात आहे ना, खूप वेळा असं मी बघितले बरं का. कोणी जर का असं म्हणजे बाजार करायला जात असेल का नाही, तर त्याला काय करायचं माहिती, चुकून कुठतरी आपल्या पोराकडनं नातवाकडनं काय करायचं माहितीये का, थोडस पैसे घेऊन ठेवायचं आणि ज्यावेळेस कोण दिसलं का नाही जाताना, तर बाबा येताना एक घेऊन मरताना आलंय, आता मरायलाच आलेलं आहे, पण काय आपली सवय जाणं झाली. असे केसेस होताना बघायला भेटणार आहेत. सो सिच्युएशन इथं समजून घ्या की ते बॉडीवरती ज्यावेळी तुम्ही असे स्टेरॉइड काय असणार हार्मोन घेणार, ते असे चेंजेस होताना बघायला भेटणार. फर्दर काय असणार आहे, एनलार्जमेंट ऑफ काय असणार आहे, क्लिटोरिस. क्लिटोरिस तुम्हाला एक बघायला भेटणार आहे. फिमेलचा एक सेक्शुअल काय असणार आहे, सेकंडरी सेक्शुअल काय असणार आहे, ऑर्गन येताना बघायला भेटणार आहे राईट ना. प्रायमरी तर बेसिकली आपण ओव्हरीज बघतोय, हा काय असणार आहे सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन मेंटेनेशन करतोय. आता इथं काय होणार आहे की जो क्लिटोरिस आपण एस्पेशली सांगत होतो की एक पी राईट ना, शेंगदाणा और पी बेसिकली आपण काय करू शकतो की याच्यामध्ये पीनट्स और एक वाटाण्याच्या दाण्याचा इतका बेसिकली साईज मध्ये काय असणार आहे फिमेलच्या बॉडीमध्ये, तो एक प्लेजर गिव्हिंग और काय असणार आहे एक स्पेसिफिक सेन्सिटिव्ह पार्ट्स बघायला भेटणार. त्याचं आपण मेलमध्ये पेनिसमध्ये जो ग्लान्सचा रिजन सेन्सिटिव्ह पार्ट आहे, तसं फिमेलमध्ये काय असणार आहे, क्लिटोरिसचा रिजन असणार आहे. आता याला आपण जंक्शन मध्ये पण डिस्कस केलं होतं. कोणाचे मेजर और मायनोराचे होते, मायनोराचे अप्पर और लोअर. अप्पर, तर अप्पर रिजनला ज्यावेळी मायनोरा फ्यूज होताना बघायला भेटणार, त्या ठिकाणी एक छोटासा बेसिकली पार्ट मस्क्युलर बेसिकली काय असणार आहे, सेम कार्पोरा कॅव्हर्नोसा नावाचे टिश्यू मी तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेले आहेत, ज्या की एस्पेशली कोणामध्ये प्रेझेंट आहेत, पेनिसच्या रिजन मध्ये पण येताना बघायला भेटणार. सेम टिश्यू काय झालं की क्लिटोरिस पण बनलेलं आहे.
त्यामुळं यांच्यामध्ये पण सेम प्रॉपर्टी असणार आहेत. काय करायचं की सेन्सेशन क्रिएट करून टाकायचे. पण ज्यावेळी अशा फिमेल अॅनाबॉलिक स्टेरॉइड घेतात त्या याची स्पेसिफिकली क्लिटोरसची सायझेस इन्क्रीज होताना बघायला भेटणार. साईज वाढताना बघायला भेटते. जस्ट इमेजिन करा डबल साईज होताना बघायला भेटू शकते. दिस इज द रिझन बिकॉज ऑफ वॉट असणार इज पर्टिक्युलरली नार्कोटिक और काय असणार सॉरी अॅनाबॉलिक स्टेरॉइड्समुळे. डिपिंग व्हॉइस होताना बघायला भेटणार. डिपिंग व्हॉइस इट्स अँड कॅरेक्टर ऑफ मेल राईट ना. थोडा जड आवाज होणं राईट ना. थोडंसं म्हणजे डीप साऊंड बेसिकली क्रिएट होणं हे मेलचं बेसिकली नेचर बनतंय. पण जसं जसं बेसिकली फिमेल अशा टाईपचे काय करणार आहे की ड्रग्स घेताना बघायला भेटणार आरामात त्याच्यामध्ये पण काय असणार डीप साऊंड होताना बघायला भेटणार. तुम्ही थोडेसे रेसलर बेसिकली फिमेल असतात का नाही त्याचे जरा साऊंड किंवा त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही वाचा म्हणजे ऐकायला जा. मग नॉर्मल फिमेलचा एक स्मूथ आवाज येत नाही. गारगोरे एकदम बेसिकली कोणतरी एकदम मोठा माणूस बोलताना असाच आवाज येताना बघायला भेटणार राईट ना. सॉफ्टनेस तसला काही लाडच नाही राहिलेला राईट ना. बॉडी पण तगडी झालेली असते आणि साऊंड पण तसा झाला असतो. बायस बोलते का परत जरा म्हणजे खरंच म्हणजे डाऊट यायला लागतो. पदर काय सांगतात बघा. हे आता मला सांगा हे सगळे प्रॉपर्टी आपण कोणामध्ये बघितलेत फिमेल मध्ये बघितलेत. आता मेल मध्ये एंट्री करूया. मेल मध्ये काय होतं बघा म्हणजे खतरनाक लेवलचे सगळे तुम्हाला पॉईंट्स मेन्शन करून देतोय. इन अ मेल्स इन्क्लुडिंग काय असणार आहे ऍक्ने चेहऱ्यावरती बस ऍक्ने येताना बघायला भेटणार आहेत. ब्लॅक स्पॉट और काय असणार आहे ब्लॅक डॉट्स काय म्हणता तुम्ही ब्लॅक हेड्स हा तसलं काहीतरी येताना बघायला भेटणार. फर्दर इन्क्रीज काय असणार अग्रेसिव्हनेस तर कॉमन आहे हे दोघांच्या मध्ये पण बघायला भेटणार आहे. मूड स्विंग्स होणं राईट ना म्हणजे अग्रेशन थोडंसं क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. थोड्याशा गोष्टीमुळे पण काय असणार आहे राग राग होताना बघायला भेटणार आहे. अग्रेशन थोडं जास्त येताना बघायला भेटणार मूड स्विंग्स फर्दर काय डिप्रेशन येताना बघायला भेटणार आहे. रिडक्शन साईज ऑफ काय असणार टेस्टॅकल्स. आता मला सांगा इन जनरल मध्ये टेस्टिसचं किंवा स्क्रॉटम मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी मेलचा प्रायमरी सेक्स हॉर्मोन येताना बघायला भेटणार टेस्टोस्टेरॉन विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिकल्स. आता इमेजिन करा त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट झाल्यामुळे टेस्टिसची साईज काय झाली कमी झाली. दुसरी गोष्ट त्याच बेसिकली टेस्टोस्टेरॉनचं फंक्शन होतं स्पर्मचं प्रोडक्शन करायचं. पण आता टेस्टिसची साईज जर कमी झाली तर स्पर्मचं प्रोडक्शन पण कमी होणार आहे. तरी कंडिशन तुम्हाला सेकंड कंडिशन मध्ये बघायला भेटणार आहे. डिक्रीज काय असणार आहे स्पर्म प्रोडक्शन और स्पर्म काउंट येताना बघायला भेटणार आहे. यांच्यामध्येच स्पेशली काय होणार आहे इनफर्टिलिटी येताना बघायला भेटणार आहे. नो मोर चाइल्ड कंडिशन होताना बघायला भेटणार. गपचूप लगीन करून गप बसायचं कंडिशन होणार आहे बिकॉज ऑफ व्हॉट या टाईपचे आपण अशी ड्रग्स घेतल्यामुळे. बरं इतकंच नाही पुढे बघा काय होणार आहे. पोटेन्शियल फॉर द काय असणार आहे किडनी अँड लिव्हर डिसफंक्शनिंग येताना बघायला भेटणार आहे. ड्रग्स बॉडीमध्ये एंटर करतात बाळांनो आणि तो बेसिकली बल्किंग और स्पोर्ट पर्सन बघायला भेटणार स्वतःच्या बॉडीची एकदम ग्रोथ करण्यासाठी. प्रोटीनिशियस काय असणार की त्याच्यामध्ये डाएट घेताना बघायला भेटणार आहे. जितका प्रोटीनिशियस डाएट तितका बेसिकली बॉडीमध्ये अमानो ऍसिड जितके बनणार आहेत तितका तुमच्या बॉडीमध्ये अमोनिया बनणार आहे. हार्मफुल कंपाऊंड आहे तुमच्या बॉडीमध्ये. बॉडीला तेवढं जास्त वर्क करावं लागणार आहे. कशाचं की बेसिकली त्या अमोनियाचं कन्व्हर्जन युरिया आणि युरिक ऍसिड पर्यंत घेऊन जाताना बघायला भेटेल. युरिया जर बनवला तर मला सांगा इथं लिव्हरचं फंक्शन वाढलं ना रे. लिव्हरचं फंक्शन जर वाढलं तर त्यानंतर त्या युरियाला रिमूव्ह करायचं कोण मदत करतंय किडनी. परत किडनीचं फंक्शन वाढलं मग मला सांगा असं जर का कंटिन्युअस आपण स्टेरॉइड जर का हार्मोन घेत असेल तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये किडनी आणि काय असणार लिव्हर डॅमेजेस होताना बघायला भेटणार आहे. डिसफंक्शनिंग केसमध्ये येणार आहेत. म्हणून त्या भानगडीतच नाही पडायचं. नॅचरल बॉडीची जशी ग्रोथ होईल ना ती बेस्ट आहे. काही घ्यायची गरज नाही कारण की बॉईज मध्ये स्पेशली सांगू देतो तुम्ही काय करता माहिती का थोडंसं ट्वेल्थ झाल्यानंतर ना किंवा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट सेकंड इयर मध्ये तुम्ही काय करता माहिती जिम बिम लावायला जाता आणि असलं काहीतरी बेसिकली स्टेरॉइडल हार्मोन्स तुम्हाला हे म्हणतो ट्रेनर काय म्हणतो की तू जोपर्यंत बेसिकली अशी काय प्रोटीन घेणार नाहीस ड्रग्स घेणार नाहीस तोपर्यंत तुझ्या बॉडीमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. काय गरज आहे तुम्हाला तुम्हाला डॉक्टर बनायचंय तुम्हाला काही बेसिकली कॉम्पिटिटर नाही बनायचं त्याच्यामध्ये. बॉडी बिल्डिंगला उतरायचं नाही तुम्हाला. आणि जरी उतरणार असेल तर ते या भानगडीत पडूच नका. नॅचरल बॉडी ठेवली मग सांगतो लिटरली तुम्ही तुमची जी स्ट्रेंथ असेल ना 60-70 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंत मेंटेन करून ठेवाल. बट जर का तुम्ही स्टेरॉइड हार्मोन घेऊन शॉर्ट टाइमसाठी जर का तुमची बॉडीची स्ट्रेंथ वाढवली ना मॅक्स टू मॅक्स 40 ते 50 वर्ष तिथनं पुढे तुमच्या बॉडीची अशी वाट लागते का नाही तुम्हाला लिटरली चालायला होणार तुम्हाला व्हीलचेअर घ्यावा लागणार आहे. व्हीलचेअर घ्यावा लागणार आहे. जे स्ट्रेंथ जे इतके जबरदस्त तुमचे मसल्स बनले होते ना त्या मसलला उचलण्यासाठी ताकद तुमच्यामध्ये नसणार आहे. एका टाइम वेळी 25-50 किलोची तुम्ही काय करणार माहिती का डंबेल उचलाल. बट ऍट टाइम एका वेळी सिच्युएशन अशी होऊन जाईल की तुम्हाला पर्टिक्युलर काय होणार नाही माहितीये का बॉडीमध्ये एक तो मसल पण काय कशाला पण होय. हा हा पण ते असलं काय घेत नाही रे. हा आता कॉफी जर का घेत असेल तर सांगू शकत नाही कॉफीमध्ये पण कॅफेन आहे आणि ते असं काहीतरी करू शकतं राईट ना. सो सिच्युएशन समजून घे काय होऊ शकतं. सेकंड थिंग काय सांगितले ब्रिस्ट एनलार्जमेंट. आता हे कॅरेक्टर कोणाचं आहे फिमेलचं आहे बट होतं कोणामध्ये मेल मध्ये होतं रे बाळा असं होतं. त्यामुळे कृपया करून असं स्टेरॉइडलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊच नका नाहीतर बघा मेल वेगळाच म्हणजे काय असणार आहे ते कळायचंच नाही.
प्रीमॅच्युअर काय असणार आहे माहिती का? हा ना, प्रीमॅच्युअर काय असणार आहे? बाळनेस येताना बघायला भेटणार आहे. प्रीमॅच्युअर काय असणार आहे? बालनेस. बालनेस म्हणजे समजतं ना? राईट ना. प्रॉपर म्हणजे आताच काही जणांचे हेअरफॉल व्हायला लागलेले आहेत, कुठेतरी मध्ये असं स्पॉट निघाले नाही ना, सांभाळून. तर बघा अशा केसेस होताना बघायला भेटेल. पोरीने पण काही कमी समजू नका. तुमचं जर का झाडू मारला तर घरात म्हणजे असं एवढा निघून निघताना बघायला भेटेल एवढी सारी केस. राईट ना. अशी सिच्युएशन आहे तुमची. तर समजून घ्या. हे पर्टिक्युलरली किती एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे याच्यामध्ये? एनलार्जमेंट ऑफ काय असणार आहे? प्रोस्टेट ग्लॅन्ड. प्रोस्टेट ग्लॅन्ड फिमेल मध्ये, सॉरी मेल मध्ये तुम्हाला ग्लॅन्ड बघायला भेटणार आहे. ऍक्सेसरी ग्लॅन्ड मध्ये आपण डिस्कस करतोय राईट ना. कोणती ग्लॅन्ड असणार आहे? प्रोस्टेट ग्लॅन्ड. आता प्रोस्टेट ग्लॅन्डची जर का एनलार्जमेंट जर झाली तर माझा सिंपलचा क्वेश्चन आहे, मला सांगा प्रोस्टेट ग्लॅन्ड इज अराउंड व्हॉट? कोणाच्या अराउंड आहे? अरे युरेथरच्या अराउंड आहे ना. आता इमॅजिन करा, प्रोस्टेट ग्लॅन्ड जर एनलार्ज झाली, स्वेलिंग जर आली, तर युरेथर तुमचा डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. त्याचा जो बेसिकली स्पेस असणार आहे, व्हॉल्यूम, तो कमी होताना बघायला भेटणार आहे. तो जर कमी झालं तर त्या पर्सन मध्ये दोन फ्लुइड पास करण्यासाठी म्हणजे इश्यू होणार. एक म्हणजे युरिन आणि दुसरं सिमेन. दोन्ही केसमध्ये इश्यू होताना बघायला भेटणार आहे. मग अशा केसमध्ये त्याच्यासाठी, आणि इव्हन एक पॉईंट समजून घ्या, एकदा जर का बेसिकली त्या पर्सन मध्ये प्रोस्टेट ग्लॅन्डचं जर का एनलार्जमेंट जर व्हायला लागले, तर हाच मेजर इश्यू मेलमध्ये प्रोस्टेट कॅन्सर क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल पण होऊ शकतो. प्रोस्टेट कॅन्सर. आणि एकदा जर का झाला मग विषय संपला, सगळी जेनेटल सिस्टमच बोंबलली. राईट ना. त्यामुळं ऍटलिस्ट 2-4 लेकरं होत नाहीत तोपर्यंत तरी बेसले असल्या भानगडीत पडू नका. समजते का? अय पोरांनो, त्यामुळे असल्या भानगडीत पडू नका. अनारोग्य स्टेरॉइड अजिबात असल्या भानगडीत पडायचं नाही. जितकं तुम्हाला नॉर्मल नॅचरल जे फूड वगैरे कन्झ्युम करताल ना, ते तुम्ही बेस्ट वे युज करा. नाव आता इथून काय असणार आहे माहिती आहे? काही कॉमन बेसिकली काय असणार इफेक्ट तुम्हाला मेंटेनेशन करून दिलेत. परमनंट विथ काय असणार? प्रोलॉंग यूज इन अडलसंट एज मध्ये सांगितलेत. काय असणार आहे? मेल और फिमेल मध्ये सांगितले. काय काय इफेक्ट होऊ शकतात? फेशियल काय असणार आहे बघा, सिव्हिअर फेशियल और काय असणार आहे? बॉडी ऍक्ने येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. देन त्यानंतर काय असणार आहे? प्री मॅच्युअर काय असणार आहे? क्लोजर ऑफ काय असणार आहे? ग्रोथ ऑफ ग्रोथ सेंटर. काय सांगतो बघा. बोन मध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली बघा, इपिफाय सेल प्लेट. आठवते कोणाला काय? कुठे असते बघा? तुम्हाला इन जनरल मध्ये जर सांगायचं म्हटलं, आपण एक बोन बेसिकली थाय बोन किंवा बेसिकली आपण जर ह्युमर बोन जर का आपण डिस्कस केलं, ह्युमर और फिमर तुम्ही घ्या. इमॅजिन करा आपण जर का फिमरचं हे जर का बोन डिस्कस केलं राईट ना. कुठे गेलं? ओके. या फॉर्म मध्ये आपण जर काही बोन डिस्कस केलं, तर बघा इन जनरल मध्ये फिमरच्या किंवा ह्युमरच्या या ठिकाणी इथे एक प्लेट अशी बघायला भेट राईट ना. इथं प्लेट असणार आहे, इथं प्लेट असणार आहे. या प्लेटचं एक नाव सांगितलं काय असणार? इपिफायसियल प्लेट. इपिफायसियल प्लेट मेनली मेश करून घेतो राईट ना. आता एपिफायसियल प्लेट मध्ये काय आहे? इथं प्रेझेंट असतात वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल कॉल्ड एज अ ऑस्टिओसाइट. कोण असणार आहेत? ऑस्टिओसाइट येताना बघायला भेटणार आहेत. त्या ऑस्टिओसाइट मेनली रिस्पॉन्सिबल असतात इलॉंगेशन इलॉंगेशन ऑफ बोन. राईट ना. बोनचं काय असणार आहे? इलॉंगेशन करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल असतात. समज इथपर्यंत मेकॅनिझम काय असणार आहे? कोणत्या सेल आहे तिथं? ऑस्टिओसाइट. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? इलॉंगेशन ऑफ बोन. आता मला सांगा, इलॉंगेशन ऑफ बोन जर झालं तर तुमची अल्टिमेटली काय होणार आहे? हाईट वाढताना बघायला भेटणार आहेत. पण आता जसे तुम्ही या टाईपचे ड्रग्ज घेतात ना, मी आताच सांगायला लागलो बरं का तन्मय, तुम्हाला काय बोलायचं असतं रे? काल पण तुम्हाला मी तीच गोष्ट सांगितली होती, तरी ऐकायचं नाही. मूर्खासारखं बेसिकली तेच करत बसायचं. डिस्कशन करत बस सार्थक. त्याच्या बाजूला हाकून बसलायचं, नाव सुचवलं. गौरव. नाही रे मध्ये. आर्यन ना. काय प्रॉब्लेम आहे? काय डिस्कशन करायचं असतं रे? माझं डिस्कशन कमी पडते का तुम्हाला? म्हणजे तुमच्या तुमच्यामध्ये करणं जरा जास्तच गरजेचं असेल. काय करत असेल तर सांगा बाबा, आम्हाला पण सांगा, नवीन काहीतरी गोष्ट बाहेर पडेल. राईट ना. ड्रग्ज घेतल्यानंतर नाही तर काय मेल मध्ये फिमेल मध्ये वेगळा काय अजून चेंजेस तुम्हाला जे पर्सनल लेवल एक्सपिरियन्स झालं असेल ते पण जरा सांगा. हा. राईट ना. कान जरा मोठा झालाय, नाक जरा बारीक झालंय, अशातल्या काही गोष्टी असतील तर त्या पण सांगा आम्हाला जरा. आम्ही जरा इन्क्लूड करतो. राईट ना. री राईट एनसीआरटी. राईट ना. गिव्हन बाय द बेसिकली काय असणार बी5 चे स्टुडंट्स विद्यासरितामधून. असं काहीतरी सजेशन करू, मेल करू एनटीए ला आपण. हा. तसं काय नसेल तर इकडे लक्ष द्या, हे शिका चांगलं. राईट. बघा कंडिशन काय दिलेली. तर हे इलॉंगेशन ऑफ बोन साठी मेनली रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार आहे. सिच्युएशन काय क्रिएट होते बघा, ज्यावेळी एखादा पर्सन असे स्टेरॉइडल हार्मोन्स घेताना बघायला भेटणार आहे. ऍक्च्युअल मध्ये या बेसिकली एपिपॅसिल प्लेटवरती काय असणार आहे? तुम्हाला प्रेशर क्रिएट होताना बघायला भेटणार. क्लिअरली वर्ड साठी युज करते का बघा, की
प्रीमॅच्युअर काय असणार तुम्हाला याच्यामध्ये क्लोजर होताना पाहायला भेटणार आहे. कोणामुळं आता बघा तुम्ही जनरल मध्ये कधी कोणता स्पेसिफिक एक जिम ट्रेनर जोपर्यंत तुमचं 18 वर्ष होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला जिम साठी सजेस्ट नाही करत. जर का ट्रू एक जर का चांगला एकदम सजेशन देणारा ट्रेनर कोणी असेल ना तुम्हाला कधीच अलाव करत नाही. त्याचं रिझन समजून मी 18 वर्षापर्यंत तुमची इपिफायसल प्लेट ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असते बाळांनो की ज्याच्यामुळे तुमच्या ऑस्टिओसाइटचं डिव्हिजन होऊन तुमच्या बॉडीचे इलॉंगेशन होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करता माहिती या केसमध्ये तुम्हाला तो तुमचा जिम ट्रेनर और वॉट एव्हर तुमचा जिमनॅस्टिक ट्रेनर जर असेल तुम्हाला काय करतो माहिती का थोडंसं बॉडी स्ट्रेच करायला राईट ना या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करेल. बट कधी तुम्हाला हेवी वेट उचलायला कधीच सजेस्ट करत नाही. हेवी वेट तुम्ही बेसिकली घेतल्यामुळं किंवा ते स्टेरॉइडल हार्मोन्स घेतल्यामुळं प्रॉब्लेम हा होतो की तुमचं स्पेसिफिकली इपिपायसल प्लेट ही तर क्लोजच होऊन जाते. इकडे काय झाली क्लोजच झाली. आता जर का क्लोज झाली तर इलॉंगेशन तुमच्या बेसिकली बोनचं होणार आहे का? नाही. हाईट काय होणार आहे स्टंटेड स्टॉप होताना बघायला भेटणार ती कंडिशन ते मेंटेन केलं मे रिझल्ट स्टंटेड ऑफ काय असणार आहे ग्रोथ. हाईटच वाढत नाही तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असे येताना बघायला भेटणार आहेत. आता काही केसेसमध्ये जेनेटिकली काय असणार आहे की हाईट छोटे छोटे राहताना बघायला भेटणार आहे. बट काही केसेसमध्ये आपण स्वतः रिस्पॉन्सिबल होतो हाईट न ग्रो होण्यासाठी. ओके सो असल्या भानगडीत इव्हन पडायला नाही पाहिजे. 18 वर्षानंतर तुम्ही बेसिकली करताना तुमची प्रॉपर एक फिक्स एक ग्रोथ होऊन झालेली असते 5, 5.5, 6 फुटापर्यंत तुम्ही पोहोचले असता. देन त्यानंतर तुम्हाला बेसिकली याचा काही यूज नाही तर ती कंडिशन इथे मेनली इन्क्लूड करून टाकले. त्याला काय करा की एक माहित असू द्या. ये बाबा ये लयच तुला काय होती नाही का? हा कशासाठी गेला होता? काय कुठला पेपर तुला द्यायला सांगितलं परत द्यायला लावलं म्हणजे हा का तुझा पेपर आहे ना आणि कोण आहे हा मग कधी जायचंय तुझी कधीची शिफ्ट कोणत्याच आहे तुझं कुठं आहे जावा ठीक आहे तर हा पॉईंट इथे मेनली काय केलंय आपण डिस्कस करून घेतलेला आहे. इथं तुम्ही सेग्रिगेशन करून घेतले कॉमन पॉईंट लिहून टाकले मेल और फिमेल मध्ये कॉमन काय असणार आहे ते पण मेनली मेन्शन करून टाका. कॉमन जे भेटतील ते इन्क्लूड करून ठेवले तर बेस्टच आहे कारण की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने तेही तुम्हाला मदत करून टाकतील. व्हॉट आर दी कॉमन इफेक्ट्स ऑफ काय असणार आहे मेल अँड फिमेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेऊ शकता. समजलेत पर्यंत चलो नाव द लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इज नथिंग काय असणार आहे प्रिव्हेन्शन मेजर्स काय असणार आहे ते आपण थोड्याशा त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेऊ. बघा आतापर्यंत आपण काय केलं की डिफरंट डिफरंट टाईपचे डिसिजेस स्टडी केले. त्यानंतर इम्युनिटीच्या बद्दल आपण डिसिजन स्टडी केलं. देन त्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक चालू केला होता ड्रग्स अँड अल्कोहोल राईट ना अब्युज हा टॉपिक आपण बघितला. आणि त्यानंतर त्या ड्रग्सचे आणि अल्कोहोलचं ऍडिक्शन कसं लागतं डिपेंडन्सी कशी होती त्यानंतर त्यांचे इफेक्ट काय असणार आहेत राईट ना ते सगळे आपण डिस्कस केले. बट हे ड्रग्स और इव्हन काय असणार अल्कोहोलकडं मूव्ह करण्याचं रिझन काय असणार आहे ना ते थोडंसं आपण याच्यामध्ये काय करूया अंडरस्टँड करून घेऊया. व्हॉट इज द मेन रिझन कॉज और ह्याला कसं आपण प्रिव्हेंट करू शकतो हे पॉईंट आपण याच्यामध्ये मेनली काय केलं की इन्क्लूड करून दिलेले आहे. बघा त्याच्यामध्ये काय असणार सिच्युएशन काय क्रिएट होते एज ओल्ड काय असणार आहे बघा आता एज ओल्ड राईट ना एज मेनली मेन्शन करून दिलेत ऑफ प्रिव्हेन्शन इज बेसिकली काय करायचं आहे बेटर दॅन क्युअर हा वर्ड तुम्ही खूप वेळा बेसिकली मेडिकल फील्ड मध्ये वाचला असेल किंवा ऐकला असेल बघा राईट ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर राईट ना ट्रीटमेंट लेट करंट काय असणार आहे ट्रीटमेंट जर घ्यायची म्हटली तर मला सांगा आफ्टर द इन्फेक्शन और बिफोर द इन्फेक्शन आहे आफ्टर द इन्फेक्शन राईट ना मग त्याच्यामध्ये पैसा पण लय जाताना बघायला भेटणार आहे. पण जर का प्रिव्हेन्शन जर केलं तर किती भारी आहे मला सांगा बघू तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काय करू शकता माहिती का स्वतःला बॅलन्स करू शकता. अदरवाईज मग इश्यूज होताना बघायला भेटणार आहे. सो प्रिव्हेन्शन किती इम्पॉर्टंट आहे ते समजून घ्या. बट प्रिव्हेन्शन का आणि कशासाठी करायचं हे समजून घ्या. इट इज ऑल्सो ट्रू दॅट काय असणार हॅबिट सचेस काय असणार स्मोकिंग दिलेले आहे काय असणार ट्रेकिंग ड्रग्स असणार आहेत अल्कोहोल आर दी मोर लाईक टू काय असणार टेकन अप टू काय असणार यंग एज और मोर ड्युरिंग द काय असणार अडोलेसन्स. आता तुम्ही त्या एज मध्ये त्यामुळे तुमच्या एजला जास्त हायलाइट केलं नाही ऍक्च्युअल सिच्युएशन आहे आजूबाजूला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत बरं का जे पिताना बघायला भेटणार स्मोकिंग करताना बघायला भेटणार आहेत राईट ना पोरींच्या मध्ये पण कोणी असं स्मोकिंग ड्रिंकिंग करणारे कोणी असेल मैत्रीण मैत्रीण मोठी दीदी राईट ना आहे का कोण असं आजूबाजूला कोणच नाही. असतील नाही असं नाही बट सांगायचं कसं हे बघा तुम्ही इथं जर सांगितलं तर काय संबंध येणार नाही ती कोण तिकडं तिथं बाई तिची तिची तिथे करते स्मोकिंग बेकिंग राईट ना तिथे आपलं काय घेणं नाही पण आजूबाजूला असं एक्झाम्पल भेटत असेल तर समजून घ्या एज ग्रुप तुमच्यापासूनच चालू झालेले ते कोरोना काय सांगायची गरज आहे त्याच्यात खूप सारे असे गँग असतात राईट ना आजूबाजूला आहेत ना राईट नाही आहेत ना मग मला हे म्हणायचं आहे की त्यांना विचारा तुमचं एज ग्रुप कोणतं होतं हेच असणार आहे आणि काय असणार आहे हे म्हणजे याच एज मधले आहेत का तुमच्याच एज मधले आहेत का असले असेल तर काय बोलायलाच नको बाबा राईट ना
क्रिस्टल क्लिअर प्रॅक्टिकल एक्झाम्पल असे बघायला भेटणार आहेत. सो माझं सिंपल सुद्धा म्हणणं माहिती आहे का, की तुम्ही या भानगडीत असलं पडण्यापेक्षा इथून दूर राहिलेलं कधीही भारी. राईट ना, प्रिव्हेन्शन केलेलं कधीही भारी. आता त्यांना त्यांना माहिती आहे का, की असं काहीतरी होतं म्हणून. काय माहिती ना. बॉक्स वरती असतं की, पण ते कसं आहे माहितीये का, की शॉर्ट वर्ड्स मध्ये दिलं. आपलं लेक्चर जर अटेंड केलं असतं, त्याला क्रिस्टल क्लिअर झालं असतं, की बाबा कसं मरतो माणूस आहे ना. राईट ना. तर तुम्ही हे जाऊन त्यांना सांगा. राईट ना. की त्याला सरळ सरळ सांगायचं बघ, हे जे तू ड्रग्स वगैरे घेतोस का नाही, किंवा स्मोकिंग करतोयस किंवा अल्कोहोल करतोस का नाही, उद्या महिन्याचं तुझ्यामध्ये एक प्रॉब्लेम होणार आहे. तो म्हणजे काय असणार आहे माहितीये का, की फ्रीज डेव्हलपमेंट होऊन जाणार आहे तुझ्या सपना. त्याला एवढं सांगून टाकायचं. राईट ना, फ्रीज डेव्हलपमेंट होऊन जाणार तुझ्यामध्ये. अल्कोहोल घेतलं फ्रीज डेव्हलपमेंट होणार आहे. पागलच होऊन जाईल. मला नको यानंतर राईट ना, अशी कंडिशन राईट ना, असं जरा घाबरवायचं असतंय. घाबरवलं का नाही, की मध्ये गप होऊन जातंय. पहा, रिअॅलिटीमध्ये आपल्याला माहिती आहे, फ्रीज डेव्हलपमेंट इज ड्यू टू द काय असणार आहे, स्टेरॉइडल हार्मोन्समुळे होताना बघायला भेटणार आहे. बट अल्कोहोलमुळे तुम्ही सांगता लिव्हर खराब होताना बघायला भेटणार आहे. मग लिव्हरमध्ये असे केमिकल बनतात, की जे बेसिकली चेस्ट वरती ऍक्ट होतात आणि मग प्रॉब्लेम क्रिएट करतात. असं समजावून जर तुम्ही सांगितलं, तर ते घाबरणार. आता घाबरलं की विषय संपला. राईट ना. मग त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग ते काय करलं माहितीये का? "ओ बाबा नाही घ्यायला पाहिजे." काहीतरी विषय होऊन जाते. किती किती खतरनाक दिसतोय राव ते. राईट ना. राईट ना. किती प्रॉब्लेम होईल त्याच्यासाठी. राईट ना. तर ते इश्यू होऊ शकतात. सांगायचं असं बरं का. "सुजल, ऐकून घे तू. तुझ्या मित्रांना नक्की सांग." का नाही? का माझ्याकडे पाठवणार परत त्यांना पण? नाहीत ना असे? बरं ठीक आहे. ऐक कळतंय का? असलं काहीतरी कांड करून त्यांना त्याच्यापासून दूर करायचं. आपलं इंटेन्शन बॅड आहे का गुड आहे रे? गुड आहे ना. मग असं थोडंसं जरा खोटं बोललं तर काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला रिअॅलिटी माहिती आहे. बट त्यावेळी ज्यावेळी त्याचं बरं होऊन जाईल, त्याच्यातून बाहेर पडेल, त्यावेळी कधीतरी 20-25 वर्षानंतर त्याला सांगायचं, "त्यावेळी मी तुला फसवलं होतं." असं काही होत नाही. राईट ना. त्यासाठी वेगळे फॅक्टर असतात. बट 20-25 वर्षानंतर त्यानं सोडले असेल तर बेस्ट आहे ना. त्यानंतर परत तो चालू करणार नाही. नका टेन्शन घेऊ. राईट ना. बट इमिजिएटली सांगितलं एका वर्षातच, "अरे तुला फसवलं होतं असंच." तर लगेच एका वर्षात चालू करेल. कारण का माहिती का बॅड इम्प्रेशन अजून आहेत ना सोबतीनं. म्हणून घाबरलं पाहिजे 20-25 वर्षासाठी. मग टेन्शन नाही घ्यायचं. राईट ना. ते प्रॉब्लेम येताना बघायला भेटतात. सो फर्दर काय सांगितलं, इट इज हेच काय असणार आहे बेस्ट टू आयडेंटिफाय सिच्युएशन अँड दॅट मे पुश adolescent टुवर्ड द काय असणार ड्रग्स अँड अल्कोहोल अँड टेक काय असणार रेमेडियल मेजर्स वेल इन काय असणार आहे टाइम. सो आता याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला विचारलं गेलं मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो काय वाटतं अशा कोणत्या कंडिशन्स आहेत ज्या तुम्हाला पुश करतात अल्कोहोल घे ड्रग घे इंट्रावेनसली बाय द स्नॉटिंग करून कोणत्या कंडिशन आहे सांगा. हा पिअर प्रेशर प्रेशर क्रिएट झालं की बापरे आता मी काय करू माझ्यासाठी एकच बेस्ट आहे काय करायचं टाकायला शॉर्ट घेऊया मस्तपैकी एकदम चिल होऊन जाईल बॉडी एकदम शांत होऊन जाईल हसणाऱ्याने चांगलं पर्सनल एक्सपिरियन्स केलेला असं वाटतंय राईट ना छोटा छोटा शॉट घेतलेला असणार आहे पक्का हा एक्सपिरियन्स केला असेल ना का नाही नाही ठीक आहे काय काय तुझी इच्छा काय नाही सर किती वाईट झालं माझ्या बरोबर राईट ना एकदा ट्राय करायला पाहिजे होतं बर एनी अदर हा फ्रेंड सर्कल येस एक नंबर फ्रेंड सर्कल पण असताना बघायला भेटणार नाही असं नाही एक कार्ट असते मस्त काय करते मध्ये उड्या मारत असते मी असं केलं मी तसं केलं दाखवत असते राईट ना कधी कधी बेसिकली आपण काय करते अभ्यास करत असतो चांगलं दुसरा अभ्यास करत नाही ते बघून पण कधी असं वाटतं की काय राव ते अभ्यास करायला लागले मी अभ्यास करणं झालोय त्याचे मार्क्स आहेत माझ्या मार्क्स येणार ईर्ष्याचा भाव तोडा येणार आहे मग त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट झाला बाप रे माझी मैत्रीण मलाच धोका अशा केसेस जर क्रिएट जर झाले तर तिथं पण बेसिकली आपण काय करू शकतो की थोडस म्हणजे एवढं पण नाही होत पण डायवर्ट होऊ शकतो एनी अदर डिप्रेशन अजून हा अट्रॅक्शन गर्लफ्रेंडचं अट्रॅक्शन म्हणतोय हे बघा माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे जे काय अट्रॅक्शन असतं ना ते या एज मध्येच होत असतंय हे बघा समजून घ्या माझं म्हणणं काय जरा समजून घ्या मेल आणि फिमेलचं जे अट्रॅक्शन असणार आहे ते या एज मध्ये म्हातारा म्हाताऱ्यांचं होत नाही असतंय काय म्हणतोय पैसा हे सगळ्यांना सांगतोय 60 वर्ष जरी तुमची बायको झाली तर याच्यापासून दूर ठेवायचं आता सांगतोय म्हातारी जरी झाली तरी तिला घरीच ठेवायची पार्टीमध्ये अजिबात घेऊन जायचं नाही म्हातारीला तुमच्या समजतंय का हा ह्याची वालीचं काय सांगू शकत नाही आपण मी सांगतोय राईट ना अजिबात नाही जायचं राईट ना तुम्ही कराल तुमचा आफ्टर 50 इयर्स गेट टुगेदर 50 वर्षानंतर जर का ते पुन्हा जागं झालं म्हातारा म्हातारी जातील ना पळून विषय होऊन जाईल त्यामुळे जरा जमावून राहा हा अरे तो विषय ना रे काय राव पोरी आहेत राव खरंच त्यांना फक्त
विषय विषय म्हटलं की एकच आठवतंय. पैसा काय राव खरंच. बॉडीमध्ये तेवढी ताकद राहत नाही का बसा. समजतंय का? हा काय म्हणताय? काय नाही ना? हां, बोलू पण काय नको असं समजून घेतो. शांत बस. राईट ना. सो मला असं काय म्हणायचं माहिती का, की अशा कंडिशनमध्ये अट्रॅक्शन वगैरे जी क्रिएट होणं ह्याच एजमध्ये त्यात काही शंका नाही. बट सिच्युएशन समजून घ्या. इट्स नॉट दॅट एक्झॅक्ट टाईम पिरियड. राईट ना. टाईम पिरियड एक असणार की बाबा करियर चांगलं सेट झालेलं आहे. एम-बी-बी-एस डॉक्टर मस्तपैकी झालेत. डॉक्टर कळत असणार जर का लेकरू झालं तर काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. समजून घ्या. राईट ना. लग्न झालं, डॉक्टर म्हणता राईट ना. लग्न झालं, लेकरू झालं. मस्त आहे आपलं दोघं डॉक्टर टेन्शनच नाही. पण समजून घ्या, एक डॉक्टर झालं तर दुसरं घरातला डॉक्टर बनू द्या. नाहीतर कार्ट असं होईल, एक बेसिकली एका सर्जरीसाठी दुसरं सर्जरी पोरगं घरातच काहीतरी सर्जरी करत बसल. समजा वेगळंच काहीतरी करत असाल तुमचं तुम्हाला कळायचं नाही काय सर्जरी करून बसल्या घरी येऊन तुम्हाला शोधावं लागेल कुठे आहे पिन कुठे आहे धागा काय करून बसले ना राईट ना अशा कंडिशन क्रिएट होऊन जातील त्यामुळं पार्टनर्स पैकी एकानं घर सांभाळा आणि एकानं बेसिकली काय करा माहिती का बाहेर पड बाहेरची दुनियेत बेसिकली काय करा माहिती का पैसा बिसा कमवा नाहीतर दोघं पण जर का पैसे कमवायला गेलं लिटरली सांगले डोंट एक्सपेक्ट फ्रॉम युअर चाइल्ड ते की तुम्हाला चांगलं सर्व करेल किंवा काही कांड करणार नाही डेफिनेटली कांड करून करून मोकळंच होऊन जातो आले बाबा तुमचं जनरेशन जरा थोडं चांगलं चुंगलं निघालं तुमचं येणारं जनरेशन एक्सेप्ट करू नका तुम्ही थोडं डेंजरस आहे तुमचं तर डबल डेंजरस असणार आहे झेंजीचा स्क्वेअर असणार आहे तो कळतंय का हा लय खतरनाक निघणार आहे सो असे काही केसेस क्रिएट होऊ शकतात रे राईट ना पिअर प्रेशर म्हणा टेन्शन डिप्रेशन आहे म्हणा ब्रेकअप पहिला मेन विषय बनताना पाहिला काटा काठीच असतंय हा त्यानंतर हा फर्दर काय असणार की पर्टिक्युलरली मग कुठेतरी ब्रेकअप झाल्यानंतर राईट ना असलं एकदम मुझे पीने का शौक नहीं है ना पीता हूं मैं गम बुलाने को हा गम बुलाने को आता गम बुलाने को म्हणजे समजते का गम कसला खतरनाक आलेला आहे हा हा पुढे येते येते पुढे गाणं कुणाला येते अरे गाणं म्हटलं पुढे येते का ऐकलंच नाही का ते नाही रे दम मारो दम ते वेगळं आहे जरा इकडे वेगळं आहे राईट ना तर अशा केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार सो इट्स बेटर टू काय करायचं माहिती असल्या भानगडीतच पडायचं नाही किती भारी एकदम पीसफुल लाईफ मस्तपैकी जगायची राईट ना ज्यावेळी एज होईल घरच्याने फिक्स करून टाकलं तर लय भारी आहे नाहीतर आपलं आपलं बघायचं लग्न करून मोकळं व्हायचं टेन्शनच नाही नाहीतर अशा भानगडीत पडलं ब्रेकअप झालं आणि मग हे करा ते करा राईट ना आजकालचा लय बाबा खतरनाक आहे सिच्युएशन लय बाहेर आहे सो बी सिक्युअर राईट ना आता यामधले काही रिझन्स असणार कसे असणार ते आपण डिस्कस करून घ्या इन दिस रिगार्ड पॅरेंट्स अँड टीचर्स बघा क्लिअरली मेन्शन करून दिले क्लिअरली सांगितले इथं कोणा सांगितले एक म्हणजे पॅरेंट्स दुसरं काय सांगितले टीचर्स नॉट अदर दॅन दॅट समजून घ्या इथं कोण असणार आहे पॅरेंट्स बघा लाईफ मध्ये तुमच्या जर का कधी पण काय जर सिच्युएशन क्रिएट झाली पिअर प्रेशर जर क्रिएट झालं किंवा काय जर काही इश्यू क्रिएट झाले आजकाल तुमच्या ज्यावेळी पॅरेंट्स टीचर्स मिटिंग झाली तर त्यावेळी खूप सारे पॅरेंट्स असे बोलत होते आम्ही आमच्या पोरांवरती अजिबात प्रेशर क्रिएट करू देत नाही अजिबात इट्स व्हेरी गुड थिंग तुमच्या स्टुडंट्सला काय करत नाही की प्रेशराईज करत नाही स्टडीसाठी वगैरे ना बट समजायला पाहिजे का बाबा काही जणांचे का होतं का खूप जास्त होत असेल नाही का प्रेशराईज पॅरेंट्स स्टडी करच घ्यायलाच पाहिजेच नाही तर ज्यूस घेऊन तुझा 5 लाख घेतले ना 5 लाख बेसिकली दगड घेऊन डोक्यावर टाकेन तुझ्या जर का बेसिकली एमबीबीएस नाही केलंस तर हा काय इकडे लक्ष द्या मला काय म्हणायचंय की अशी कंडिशन जर क्रिएट होत असतील तर डेफिनेटली पॅरेंट्स तुम्हाला काय करतात माहिती का अशा सिच्युएशन मध्ये अशा सपोर्ट करताना बघायला भेटणार तुम्हाला गाईड करताना बघायला भेटणार टीच करताना बघायला भेटणार की कशा प्रकारे अशा सिच्युएशन मधून बाहेर पडायला पाहिजे पण इमॅजिन करा जर का पॅरेंट्सच घरात जर राहत नसेल आपल्या मुलांबरोबर टाइम स्पेंड करत नसेल तर डेफिनेटली मग ते पोरग कुठे ना कुठेतरी कांड करताना बघायलाच भेटणार आहे दिवसभर पप्पा काय करते काम करते संध्याकाळनंतर थकून आलेलं असते पोरांना तुम्ही टाइम देणं गरजेचं आहे रे बाबानो राईट ना डिस्कस करायला पाहिजे बोलायला पाहिजे स्कूलमध्ये काय झालं कॉलेजमध्ये काय झालं काय नाही काय डिस्कस करायला पाहिजे हा मला सांगा तुमच्या किती जण आहेत की रोज आपल्या पप्पांशी बोलतात रोज पप्पांशी बोलतात रोज आवाज रे खोटाड्यानं हात खाली करा पूर्ण म्हणे. आणि मम्मी रोज बोलताय वा आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बोलता खाल्लं पिल्लं झालं झोपा नाही सांगून घ्या काय चाललंय काय नाही थोडं म्हणजे अपडेट करत जावा करेक्ट ना काय चाललंय काय नाही याच्यामुळे काय होतं माहितीये का की पप्पांचं एक स्टेपचं आपल्यावरती काय येतं माहितीये का हे बघा मम्मीचं एक नेचर असतं पप्पांचं एक नेचर मम्मीचं असं माइंड राहतं पप्पांचं कसं स्टिक असतंय ते जर राहिलेत का नाही तर आपण एका डिसिप्लिन मध्ये राहू राईट ना आपल्याला एक भीती असते मी जर का यावेळी कोणाला जर का हाय जरी केलं तर पुढून हाय नाही आय लव्ह यू डायरेक्ट येणार आहे हायच अल्टिमेट रिप्लाय एकच असतो राईट ना त्यांचा त्यांच्या माइंड मध्ये जरी हाय हाय नसते हाय मध्ये पुढे पुढे फ्युचर मध्ये खूप सारे त्यांचे प्लॅन्स वगैरे असतात ही गोष्ट जर मी केली पप्पांना जर समजले पप्पा असं कुत्र्यागत मारतील ना बेल्ट
चप्पल, मम्मीचं मग काय, घरात उलताना लाटणं वगैरे सगळं पडलेलं असतंय. राईट ना, त्यांचे फक्त एकच काम आहे लाटण्यासाठी. आपल्या पण लाटून काढण्यासाठी पण असतात. समजून घ्या. असं जर समजलं का नाही, तरी भीती राहते मनामध्ये. ती मनामध्ये भीती राहिल्यामुळे काय होते बघा, ही भीती गरजेची आहे. एवढी भीती गरजेची आहे की जेणेकरून आपण कोणते रॉंग डिसिजन घेऊ नये. तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर, पप्पांसोबत स्पेशली काय चाललंय काय नाही डिस्कस करायला पाहिजे. जरा जरी असे मनामध्ये भावना जी एक छोटीशी असते, शॉर्ट टाइम साठी, शॉर्ट टाइम प्लेजर गिव्हिंग असते, ती जर का तुम्ही पॅरेंट्स बरोबर डिस्कस नाही केली, तर इन फ्युचर मध्ये ती भावना छोटीची मोठी होऊन जाते. यानं बाहेर बसणार नाही की छोटी भावना होती आता मोठी झाली का नाही, तशी तिची छोटी फिलिंग असते, फिलिंग भावना असते, ती छोटीची मोठी होऊन जाते. मोठी एकदा जर झाली तर ती काय करून बसेल आपल्याकडनं, काय करून गेल सांगू शकत नाही बाळा. राईट ना, इथं खूप मॅच्युरिटीची गरज आहे. बिकॉज एकदा घेतलेला डिसिजन आहे ना, तो काय करतो माहिती का, स्वतःची लाईफ पण दुसऱ्याची लाईफ पण स्पॉइल करताना बघायला भेटणार. इट्स बेटर टू घेताना असे डिसिजन थोडेसे अडल्ट एज मध्ये नंतर नाही घ्यायला पाहिजे. आफ्टर ते काय असणार आहे 21 और 18 नंतर ते तुम्हाला त्याच्यामध्ये ऑलवेज काय करतात की मदत करतात. समटाइम बेसिकली हे डिसिजन असतात ना, ते तुम्हाला खूप म्हणजे लाईफ एकदम प्रॉस्पेरिटी घेऊन येताना बघायला भेटणार. समटाइम्स काय करणार की एकदम वर्स्ट कंडिशन क्रिएट करणार. प्रॉस्पेरिटीचा चान्स किती माहिती का, ओनली 2 to 10%. लाईफ उद्ध्वस्त करण्याचे 90% आहेत. राईट ना, हे एज ग्रुप आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाही राईट ना. आणि त्याच्यामध्ये पॅरेंट्सचा एक बेसिकली रोल आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा, पॅरेंट्स आजपर्यंत मला म्हणजे 10 पर्यंत तुमच्या बरोबर होते. तुमच्यापैकी असे खूप सारे स्टुडंट असतील की ज्यांनी फर्स्ट टाइम घरातनं बाहेर पडलेले. कोण कोण आहे फर्स्ट टाइम घरातनं बाहेर पडले बघा, मेजॉरिटी नंबर तर तोच आहे. राईट ना, फर्स्ट टाइम घरातनं बाहेर पडलं आणि घरातनं बाहेर पडल्यानंतर ना पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट काय होतोय, फिजिकली झिरो झालेला आहे. कॉलवरतीच कधी मम्मी बोलते कधी पप्पा बोलते आणि बोलून बोलून काय असणार, हा पोरींचं मला समजते, तास 2 तास बोलत असाल तुम्ही. राईट ना. बट पोरांचं तसं नसतंय. खाल्लं पिल्लं का, कसं चाललंय, विषय संपला, ठेवला फोन. राईट ना. तरी पण बेसिकली तुम्हाला सांगतो की काय ना काहीतरी कांड इतकं मम्मी पप्पांसंग बोलत असतो ना, तरी पण सिक्रेटली काय ना काहीतरी त्यांचं चालूच असते पोरींचं. सिक्रेटली चालू असतंय. विचार करा, एवढं मम्मी पप्पांसंग बोलायचं, सगळ्या गोष्टी चालू असतात. मग तुम्हाला मी एक्झाम्पल का बघा पोराचं बोलू नाही, ते पोरीचं बेसिकली काय एक्झाम्पल टाकलं कटिंग वगैरे करण्याचं, का ती तिच्या आई बाबांबरोबर बोलत नसेल का. स्टील सिच्युएशन काय होते माहिती आहे का बाळांनो, ती जी एक माइंड मध्ये फिलिंग आलेली असते की मला इथं अंडरस्टँड करणार कोणतरी पाहिजे, कोणतरी बोलणार पाहिजे, गुलू गुलू कुणीतरी मला बेसिकली पॅम्परिंग करण्याचे बॉयचं नसतं, फिमेलचं नेचर असतं, मला कोणतरी पॅम्पर करायला पाहिजे. आता पॅम्परिंग करत असताना ते फिलिंग्स ऍक्सेप्ट करून घेत असताना कुठल्या एज मध्ये आणि कोणाकडून ऍक्सेप्ट करते ते पण जास्त मॅटर करते. एज तर बेसिकली ते तुमचं आहेच नाही. पॅम्परिंग हे तुम्ही तुमच्या बेसिकली पॅरेंट्स कडूनच आपल्या सिच्युएशनला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. राईट ना. अदर पर्सन पॅम्परिंग तुम्ही जर ऍक्सेप्ट करत असाल तर पॅम्परिंगचा वेगळा रिझल्ट आहे बघा. समजतंय, वेगळा रिझल्ट. सो इट्स बेटर टू काय करायचं पाहिजे, असल्या गोष्टी तुम्ही डिझायरच नाही करायला पाहिजे या एज मध्ये. पॅरेंट्स कडून जे भेटते ते बेस्ट आहे. आफ्टर द अडल्ट एज मध्ये गेला, मस्तपैकी करिअरच्या तुम्ही एक स्टेज लागलात, त्यानंतर तुम्ही अशी डिझायर पॅम्परिंग वाले, तर इमिजिएटली काय करा माहिती का, पॅरेंट्सला बोलून टाका, लग्न करून मोकळं व्हा, तुमच्या नवऱ्याकडनं जेवढं पॅम्परिंग पाहिजे तेवढं घ्या. समजतंय का. लाईफ मध्ये बेसिकली का मुलीला रिअल जर का बेसिकली प्रोटेक्शन असेल तर 4 व्यक्तीकडूनच भेटत असतं. एक ना, एक ऑलमोस्ट बेसिकली टाइम पिरियड्स मध्ये मी लिमिट होतो. एक तर बेसिकली काय असणार आहे माहितीये का, की ज्यावेळी जन्माला येते त्यावेळी वडिलांकडून, मोठं होत असेल त्याच्या भावाकडून. राईट ना. देन त्यानंतर काय असणार आहे, थर्ड थिंग्स म्हणजे जर 4 महिन्यापेक्षा 3च मिनिट मेन्शन करेन. आफ्टर द मॅरेज काय असणार आहे, नाही 4च येतात त्याच्यानंतर त्यांना बघायला भेटणार बघा. आफ्टर द मॅरेज हसबंड कडून आणि मॅरेज नंतर तिच्या मुलाकडून. हेच प्रोटेक्शनचे पार्ट आहेत. बाकी सगळे जण मोड ऑफ इंटरेस्ट बघत असतात. एस्पेशली फ्रेंड सर्कल्स. फ्रेंड सर्कल्स. आपण म्हणतो गर्ल्स अँड बॉयज बेसिकली फ्रेंड चांगले होतील. नाही. जो गर्ल्स अँड बॉयज मध्ये गर्ल किंवा बॉय शोधत असेल की चान्स कधी बेसिकली यांचा ब्रेकअप होऊन जाईल, मला कधी चान्स भेटेल. हा. अरे रियालिटी आहे. खरंच रियालिटी आहे. सो आपण आणि शास्त्र पण म्हणतं गर्ल्स अँड बॉयज विल नेव्हर फ्रेंड. एव्हर. नेव्हर एव्हर फ्रेंड. कधीच फ्रेंड बनू शकत नाही. तुम्ही म्हणसाल की आमचा ग्रुप आहे मस्त पैकी, हा ग्रुप आहे चांगलं मस्त आहे, बट एखाद्याच्या तरी मनामध्ये काय ना ते फिलिंग असतात. एकतर एक्सप्रेस करतो किंवा एक्सप्रेस करत नाही, अशा फिलिंग्स येऊन जातात. बट इट्स बेटर टू काय करायला पाहिजे माहिती का, आपण आपलं आयसोलेट चांगलं राहायला पाहिजे. जरी तुमचा आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॉलेज ग्रुपमध्ये गेला नाही का, एमबीबीएस ला गेला, की डेफिनेटली काय होणार माहिती का बाळून, तुम्हाला तुमचे स्पेसिफिक काय असणार माहिती का, ग्रुप बनणार आहे, गर्ल्स अँड बॉयज एकत्र असणार आहे. बट इथून ज्या गोष्टी तुम्ही शिकलाय ना, त्या बेसिकली मेंटेन करून घ्या. आणि नॅचरली गर्ल्स मध्ये सांगू देतोय, तुम्ही जसं फ्री वेल भेटणार आहे, पॅम्परिंग हे नेचर तुमच्यामध्ये क्रिएट नक्की होणार आहे. तुमचे डिझायर्स येणार आहेत की मला कोणीतरी पॅम्परिंग करावं, मला कोणीतरी एकदम जरा आलेलुलू करावं. बट त्या आलेलुलूच्या भानगडीत खूप इश्यू होऊन जातील. इट्स बेटर टू काय करा माहिती आहे, स्वतःला तिथं थांबवा. म्हणून माझा इथे रोल काय ऍज अ टीचर म्हणून, तुम्हाला पहिल्यांदाच प्रिव्हेन्शन आहे. पॅरेंट्सचं तेच कंडिशन आहे. राईट ना. तर अदरवाईज आपण अशा गोष्टींमध्ये अटकतो ना की जे खूप वर्स्ट कंडिशनला घेऊन जाताना बघायला भेटतात. फर्दर याच्यामध्ये काय सांगितलं की तुम्ही जर का प्रॉपर पॅरेंटिंग जर झालं, राईट ना,
तर त्या केसमध्ये काय नरेचेच प्रॉपर होताना बघायला भेटणार आहे, मुलांमध्ये एक डिसिप्लिन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, प्रॉपर एक असं काय असणार असोसिएशन क्रिएट जर झालं तर लोट काय असणार, रिस्क ऑफ काय असणार, सबस्टन्सेस अल्कोहोल अँड ड्रग्स. म्हणजे काय सांगतात, जर पॅरेंट्स आणि टीचर्सनी जर का प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग जर केलं, असोसिएशन जर दिलं, तर डेफिनेटली याच्यामध्ये काय होईल, जो रिस्क क्रिएट होणार आहे कोणाचा, ड्रग्सचा आणि अल्कोहोलचा आणि लाईफ स्पॉइल होण्याचा, तो आपण काय करू शकतो इथं लोअर करू शकतो. आता फर्दर पर्टिक्युलरली याच्यामध्ये काय केलं की तुम्हाला असे काही मेन्शन केले टॉपिक्स आहेत की ज्यांना आपण जर लाईफ मध्ये अप्लाय जर केलं तर त्यांना आपण ओव्हरकम करू शकतो या टाईपच्या सगळ्या गोष्टींना, राईट ना. तर पहिली गोष्ट काय सांगण्यात अवॉइड काय असणार आहे, अनड्यू पियर प्रेशर. अनड्यूचं मिनिंग काय म्हणणार आहे, गरज नसताना जे आपण आपल्यावरती एक पियर प्रेशर क्रिएट करून घेतो ना, त्याला आपण अवॉइड करायला पाहिजे, राईट ना. यासाठी याच्यामध्ये मेनली मेन्शन काय करते बघा, की जो कोणी चाइल्ड असणार आहे ना, त्याची ओन एक काय असते, चॉईस असते. त्याची एक काय असणार आहे, एक पर्सनॅलिटी असताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ही बेसिकली आपण असणार आहे. आणि त्यामध्ये काय करायला पाहिजे, की त्या पर्सनॅलिटीची त्या चॉईसची एक रिस्पेक्ट केली पाहिजे आणि त्याला नरेचर करायला भेटलं पाहिजे, राईट ना. सिच्युएशन काय असणार आहे समजून घ्या, की इथं या सिच्युएशन मध्ये खूप सारे असे स्टुडंट्स आहेत की ज्यांची नीट चॉईसेस नव्हती. जेई मध्ये पण तुम्हाला सांगतो असे काही स्टुडंट होते की त्यांची जेई चॉईसेस नव्हती. बट पॅरेंट्सने सांगितलं तुला नेट करायचंय, पॅरेंट्सने सांगितलं तुला जेई करायचंय, त्यामध्ये पॅरेंट्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करतात माहिती आहे का, ते जातात म्हणजे त्यांना त्यांची चॉईसेस भेटले नाही. आता चॉईस नाही भेटल्यामुळे त्यांचा नेट मध्ये आणि जेई मध्ये इंटरेस्टच नाही. इंटरेस्ट नसल्यामुळं त्यांचा स्टडी होत नाही, स्टडी नसल्यामुळे त्यांचा मार्क्स येत नाही. आणि पॅरेंट्सची तरी इच्छा असते मी 5 लाख भरले, ते अरे तू बाबा भरलेस ठीक आहे, पण तुझ्या लेकराची ती इच्छा आहे का, ते तरी बघा ना. बघितलं जात नाही आणि त्यामुळे त्या चाइल्ड वरती अनड्यू काय क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, पियर प्रेशर. समजतंय, ही गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे, राईट ना. पण त्याची काय असणार आहे, एक पर्टिक्युलर पर्सनॅलिटी असणार आहे, राईट ना. त्याची एक चॉईस असणार आहे. त्याला जर का जेई नीट जर आवडत नसेल तर डेफिनेटली त्याला काय आवडतंय, आर्ट्स मध्ये त्याचा इंटरेस्ट आहे, कमॉन आर्ट्स मध्ये तू ग्रो अप कर. ऍटलीस्ट ते पुढे जाऊन जेई नीट करून आयआयटी आणि एम्स मध्ये जाऊन सुसाईड करण्यापेक्षा आर्ट्स मध्ये जाऊन कुठे डान्स करत, कुठे फोटोग्राफी करत, कुठेतरी अजून डिफरंट डिफरंट टाईपच्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून हॅपी मूड तरी जगल राहील, तुमचं पोरगं तुमच्यावर तरी राहील. त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये इन्कम सोर्स असो नसो डझंट मॅटर, त्याला जगायचं असेल का नाही तर त्याला कसं कमवायचं त्याचं त्याला समजून जाईल. आपण जर का ऑल टाइम त्याला हे करत बसलो काय, की स्पून फिडिंग करत बसलो तर ते कधी शिकणारच नाही. त्यामुळे त्याला त्याचे बेसिकली चॉईस देणं गरजेचं आहे, असं इथे मेनली इन्क्लूड करून टाकलंय. तुम्ही प्रॉपर्टीजला समजून घ्या. फर्दर काय सांगतात बघा, शुड नॉट बी काय असणार पुस्ट अनड्यूली परफॉर्म द काय असणार बियॉन्ड हिज और काय असणार थ्रेशोल्ड मेंटेन करून दिले, कधी स्टडीज मध्ये, स्पोर्ट्स मध्ये और इधर काय असणार अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये. असं पण काही सिच्युएशन ती चालवताना बघायला भेटणार बघा. तुमची स्ट्रेंथ एक करायची, माझे नीटचे एक्झामचे मार्क्स सॅटर्डेच्या ईच अँड एव्हरी डेचे किती मार्क्स, 200-300 येतात बस. पॅरेंट्स काय करतात, टीचर्स काय करणार की तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी सांगतात. आता माझं सांगण्याचं रिझन काय थोडं नीट समजूया. तुमच्या तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला इथे पाठवले, 5 लाख भरून तुम्हाला इथे पाठवले म्हणजे नक्कीच त्यांचं एक्सपेक्टेशन असणार आहे की माझ्या पोरांना चांगले मार्क्स पडून ऍटलिस्ट एक नावाच्या समोर डॉक्टर लावावं, राईट ना. आता डॉक्टर लागण्यासाठी बीएमएस जर करायला गेलं तर बीएमएस साठी 400 ते 500 मार्क्स पाहिजेत. एमबीबीएस करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 700+ मार्क्स पाहिजेत. मग आता मला सांगा, पॅरेंट्सने ज्या डिझायरनं तुम्हाला इथं पाठवलेलं आहे, एकतर गोष्ट तुम्ही चॉईस केलेलं आहे. आता मी याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतो, क्लासमध्ये जर का 50 लोक बसले असेल ना, तर 50 पैकी 2 ते 5 लोक असतील की ज्यांना नीट नव्हती करायची. बट 45 लोकांनी तरी बाय चॉईस इथं आलाय ना. किती जण आहेत सर, सर मला नीटच करायची होती, मला डॉक्टरच बनायचं होतं, किती जण आहेत त्याच्यामध्ये. आता कोणाचं इकडून तिकडून बघून तुम्ही हात वरती करू नका, खरंच रियालिटीमध्ये आहे का नाही त्यांनी हात वरती करा, ही कंडिशन असणार आहे. आता इतके सगळे जे स्टुडंट्स मला बघायचे आहेत, ते जे तुम्हाला इथे पाठवलेले आहेत, माझं सिच्युएशन काय असणार थोडं नीट समजून याच्यामध्ये काय हे मी म्हणत नाही की ज्यांनी हात वरती नाही केला त्यांनी प्रेशर तिथे करून पाठवलं असणार आहेत. काय स्टुडंट असे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा. भया आहेस ना, ठीक आहेस ना. हा, ठीक आहे. नाही मगापासून लागले म्हटलं खूप खूप करायला लागले. औषध नाही घेतलंस, गोळी खाते घे बाया घे, गोळी खा गोळी खा. हा का, लिमलेटची गोळी खाली असणार आहे 100%. ओ विक्स ओ हो हो हो. ठीक आहे. तर मला याच्यामध्ये काय सांगायचं बघा, की एक स्टुडंट होता रिपीटरचा, राईट ना. आता त्याला बेसिकली काय केलं, त्याला नीट नव्हतं करायचं. त्यानं फर्स्ट अटेम्प्ट दिला, फेल, नाही अटेम्प्ट झाला. सेकंड अटेम्प्ट दिला, फेल, त्यावेळी पण नाही झालं. थर्ड अटेम्प्ट बेसिकली त्यानं आता द्यायला तो म्हणजे देतोय. लिटरली इमॅजिन करा, इच्छा नसताना त्याच्या आता काय सेकंड अँड थर्ड त्यानं अटेम्प्ट दिलेला आहे. त्याची इच्छा नसताना तो करतोय, अभ्यास करतोय, मेहनत करतोय, पण जेवढे मार्क्स पाहिजे तेवढे येत नाही. हे कोणासाठी करतोय, फक्त आणि फक्त पॅरेंट्ससाठी. तर असे काही स्टुडंट असतात की जे स्वतःच्या इच्छेला कॉम्प्रोमाइज करून पॅरेंट्ससाठी करायला तयार होतात आणि त्याच्यामध्ये आपलं बेस्ट पण देण्याचा प्रयत्न करतात, राईट ना. बट
त्याच्यामध्ये जर का त्यांनी बेस्ट दिलं आणि त्यांनाही समजून जाईल की बाबा माझं नीट जर क्लिअर झालं तर डेफिनेटली माझं चांगलं करिअर घडणार आहे. पॅरेंट्स तुमच्याबद्दल थोडी ना काहीतरी चुकीचा विचार करणार आहे. पण आता जर का त्यांनी पाठवले एवढे पैसे भरून, तर तुमची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की मला थोडाफार तरी कसा ना कसा तरी मला अभ्यास करायला पाहिजे. आणि किती अभ्यास करायचा, इतका अभ्यास करायचा की जेणेकरून तुम्हाला काय होईल की थोडंसं तुमचं करिअर सेट होऊन जाईल. ऍटलीस्ट माझं म्हणणं काय 400 ते 500च्या रेंजमध्ये जर तुम्ही पोहोचला तर तुमचं बीएमएस तरी क्लिअर होऊन जाईल. डॉक्टर पुढे नाव पुढे लागून जाईल. गावाकडनं जर का ऍज अ बिकम डॉक्टर तुम्ही जर का बाहेर पडत असाल, तुमच्या गावामध्ये आता प्रत्येकाच्या गावामध्ये काय डॉक्टर नाहीये, कोणी जर म्हणजे असं स्टुडंट बाहेर पडलेला, राईट ना. कोण ना कोणतरी बेसिकली तुम्ही का म्हणावं त्या गावामध्ये पहिला डॉक्टर म्हणाल ऍज अ बीएमएस म्हणून. तर ही जरी तुम्ही एक लेगसी क्रिएट करून ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट असते पॅरेंट्ससाठी. आमची परिस्थिती नसताना आम्ही त्याला शिकवलं, घरापासून दूर ठेवलं, बट आज त्यानं स्वतःला काय केलं, बीएमएस म्हणून डॉक्टर त्याने स्वतःला करून ठेवलं. गव्हर्नमेंटमध्ये मिळवलं. काय तुम्हाला फीस वगैरे काय जास्त भरायची गरज नाही. इन फ्युचरमध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून बाहेर पडाल. पॅरेंट्ससाठी ती बेसिकली खूप प्राऊड फील असणारे मोमेंट असणार आहे. बट इमॅजिन करा तुम्ही त्याच्यासाठी जर का काहीच एफर्ट जर घेतले नाही, तर मग तिथं प्रॉब्लेम होणार आहे. मग तुम्हाला पॅरेंट्स काय करणार आहेत, तुम्हाला प्रेशराईज करणार आहेत त्यासाठी की तुमच्या स्टडीजमध्ये काय करा की इम्प्रुव्हमेंट करून दाखवा. मग हे जर का तुमच्यासाठी बेसिक लेवल आहे. बट काही केसेसमध्ये त्या मुलांची इच्छाच नसते, करायचंच नसतं. मग त्यांना आपण इथं स्टडीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये काय नाही करायला पाहिजे, त्यांच्या स्ट्रेंथच्या पिरियड त्याला आपण काय नाही करायला पाहिजे की त्याला पुश नाही करायला पाहिजे. का? त्याच्यावरती काय क्रिएट होऊ शकतं, अनड्यू एक पिअर प्रेशर क्रिएट होऊ शकतं. ते पिअर प्रेशर जर झालं तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल. सो इट्स बेटर टू काय करायला पाहिजे, आपण अशा पद्धतीने त्यांना अंडरस्टँड करून त्यांना पुढे थोडीशी हेल्प करणं गरजेचं आहे. हा पॉईंट सांगितला. फर्दर काय सांगते बघा, एज्युकेशनल मोडमध्ये किंवा काउन्सिलिंग येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. लाईफमध्ये यांसाठी काय सांगते बघा, की एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करणं किती गरजेचं आहे. हे समजून घ्या की तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणारच आहे. तुमच्या लाईफमध्ये डिस्ट्रेसफुल कंडिशन येणारच आहे. आणि ज्यावेळी तुम्ही एक चांगलं काहीतरी अचिव्हमेंट करायचं असणार आहे, त्यावेळी तुम्हाला डिसअपॉइंटमेंट पण येताना बघायला भेटणार आहे. तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर पण येताना बघायला भेटणार आहे. ह्या गोष्टी लाईफचा पार्ट आहे रे. असं नाही की स्पेसिफिकली मला काय झालं, फेल्युअर झालेलं आहे, राईट ना. मला माझे प्रॉपर मार्क्स नाही आलेत, माझे नीट क्लिअर झाले म्हणजे माझी लाईफच संपली. दिस इज नॉट द वे, राईट ना. तुम्ही याच्यामध्ये असं अंडरस्टँड करायला पाहिजे की हा एक माझ्या लाईफचा पार्ट आहे. मी लास्ट इयरला ज्या काही चुका केल्या, सरांनी इतकं समजावून सांगितलं, इतक्या गोष्टी मला एकदम मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला, बट स्टील मी त्याला एवढं सिरियसली घेतलं नाही, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला नाही, त्यामुळे माझे मार्क्स नाही आले. नो इश्यू. नेक्स्ट इयरला मी सगळ्या माझ्या चुका करून की ओव्हरकम करून आणि आरामात बेसिकली काय असणार नीट क्लिअर करून दाखवत. आणि अशा प्रकारचे स्टुडंट्स आहेत पण की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही करू शकले, सेकंड अटेम्प्ट मध्ये वन ऑफ द बेस्ट बेसिकली मार्क्स काढून काय केली माहिती का, चांगल्या कॉलेजेसमध्ये गेली, राईट ना. तुम्ही ती प्रांजली बिलोटी तुम्हाला माहित असेल मग, बीजे मेडिकल कॉलेजमध्ये बघा गेलेली, त्या पुढचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये लागलाच नव्हता, तर तुझे 550 मार्क्स आले. त्यावेळी तिने सेकंड अटेम्प्ट दिला का नाही, 792 पर्यंत पोहोचले बाळा, सेकंड अटेम्प्ट. आणि ती आज बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या सेकंड इयर. इमॅजिन करा. सो अशा केसेस होतात, नाही असं नाही. फेल्युअर लाईफमध्ये येतो, पण त्या फेल्युअरला तुम्ही आज काय एक तुमच्या लाईफचा एक फॉलडाऊनचा पार्ट समजता का, तुम्हाला एक न्यू अपॉर्च्युनिटी तुम्ही समजता, हे जास्त मॅटर करते. सो तुम्ही अपॉर्च्युनिटी असं कन्सिडर केलं तर बघा तुमची किती चांगली भारी ग्रोथ होऊन जाईल. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या फॉल्ट्स माहित पडले, तुम्हाला तुमच्या चुका काय त्या माहित पडल्या, त्याला ओव्हरकम करायचं बघा, तुमचे मार्क्स किती चांगले बघा. ते रिझन इथं मेनली मेन्शन करून दिले. इट वुड ऑल्सो काय असणार वर्क वाय टू येस चॅनलाइज दिस काय असणार चाइल्ड एनर्जी. कधी कधी बेसिकली असे प्रेशर, टेन्शन, डिप्रेशन जर क्रिएट झालेत, तर आपली जी एनर्जी ड्रग्ज आणि अल्कोहोलमध्ये ऍडिक्टेड होऊन वर्स्ट तिकडे एनर्जी जाणार. आणि ती एनर्जी कुठे लावा, एक म्हणजे स्पोर्ट्स साठी, राईट ना. टेन्शन क्रिएट व्हायला लागलं, गेला बाहेर खेळायला, मस्तपैकी एन्जॉय केला, राईट ना. तुम्ही काय करता माहितीये का, तुम्हाला टेन्शन आल्यानंतर तुम्ही युट्यूब ओपन करता आणि रील्स बघत बसता. तुमच्या ब्रेनला तुम्ही काय करता माहितीये का, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये आणखीन थिंकिंग करायला बेसिकली होतं. तिथे न्यूरॉन तुमचे बेसिकली काय असणार आहे, एकदम टायर्ड होताना बघायला भेटणार आहे. आईज जे असणार मसल्स टायर्ड होताना बघायला भेटणार आहे. ब्ल्यू रेस तुमच्यावरती आणखीन इफेक्ट करताना बघायला भेटणार आहे. बट हीच कंडिशन जर का तुम्ही काय केला, किंवा मला आता थोडंसं असं स्ट्रेसफुल कंडिशन क्रिएट होते, नाही चांगले मार्क्स आले, ग्राउंडवरती मस्तपैकी जाऊन तुम्ही चाला, लिटरली सांगतो. डॉक्टर वन ऑफ द बेस्ट जर का कोणता एक एक्सरसाइज सांगत असेल, ते काय माहिती वॉकिंग आहे. तुम्हाला काहीच नाही करायचं, काहीच नाही करायचं, फक्त चाला. चालून चालून माणूस आहे ना, स्वतःची लाईफ इतकी पीसफुल आणि इतकी भारी बनवतो की बस. काय वेगळं करायची गरज नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मलच होऊन जातील, फक्त चालण्यामध्ये. ग्राउंडवरती तुम्ही बस 45 मिनिट्स चालून दाखवा, बघा तेवढी स्ट्रेंथ आहे का तुमच्यामध्ये. एका ठिकाणी बसून 45 मिनिट्स 50 मिनिट्स तुम्ही रील बघण्यासाठी तुमची स्ट्रेंथ आहे, बट चालण्याची तेवढी स्ट्रेंथ नाही, म्हणजे आपली फिजिकल स्ट्रेंथ किती वीक झाली समजून घ्या. सो तिथे आपण काय स्पोर्ट ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायला पाहिजे, रिडिंग करायला पाहिजे. काही लोकांना असतात, कोणाला आहे का रिडिंग मध्ये इथे इंटरेस्ट, हा काय रिडिंग्स वगैरे करण्यामध्ये कोणाला आहे का नाही, बघा किती इंटरेस्ट आपल्या. हा रील्स बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे सर, हातवरती काय रील्स बघायला इंटरेस्ट आहे सगळ्यांनाच आहे सर, काय वेगळं सांगू तुम्हाला, राईट ना. काही जण असतील की ज्यांना नसेल, पण काही जण आहेत त्यांचं कंटिन्युअसली सर दिवसभर द्या, इंटरनेट चालू झालंय, वायफाय चालू झालंय, मस्तपैकी एक चांगला टॅबच आमचा द्या, बस टॅब होती मोठ्या स्क्रीन होती, मजाच मजा, राईट ना.
असं करत बसेल, गेम खेळत बसेल वगैरे. मग विचार करा, ह्या एनर्जी तुमच्या काय करणार माहिती का, लॉस होत चालल्यात. गुड एनर्जी कुठे लावू शकता तुम्ही रिडिंग करण्यासाठी, अरे म्हणजे काय असणार आहे म्युझिक. मोस्ट ऑफ द चान्सेस तुम्ही हे करताना बघायला भेटणार राईट ना. थोडं जर बेसिकली युट्यूब आलं की इमिजिएटली गाणे ऐकत बसलं राईट ना. आता त्या गाण्यांमध्ये पण लय व्हरायटी असतात बरं का. कधी कधी काय जण काय लुफी लुफी लोफी हा, तर त्या टाईपचे बेसिकली एकदम माइल्ड सिम्पल साधे डिप्रेशन सॉन्ग राईट ना. असे बेसिकली तुम्ही ऐकत बसता आणि त्यात झोप लागते कधी ते पण कळत नाही राईट ना. असे केस येतात काय सांगले धागड धिंगा लागत असते, कानामध्ये टाकलं की धाड 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 वाजलं पाहिजे कान सगळे राईट ना. असे केस होते. मग त्याच्यामध्ये थोडेसे रॅप सॉन्ग राईट ना. रॅप सॉन्ग बेसिकली त्याच्यामध्ये युज करताना बघायला भेटतात. काही जण असतात काय सांगू ब्रेकअप झालेला आहे, मग अर्जित सिंगची प्ले लिस्ट सगळे एकदम बाहेर पडताना बघायला भेटणार राईट ना. मग त्यानंतर काय चालू होताना बघायला भेटणार आहे. हा हनी सिंग, हनी सिंगचा फॅन आहे का? येते का गाणे तरी? काय नाही बोल नको बाबा, बोलण्यासाठी नाही बस राईट ना. आता कसे असे केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार. और इव्हन काय असणार आहे योगा अनएक्सपेक्टेड आहे, कोणी बेसिकली करत नसणार आहे मला चांगलं माहिती. अदर काय असणार आहे एक्स्ट्रा करिक्युलर काय असणार ऍक्टिव्हिटी. सो त्याच्यामध्ये काय मेंटेनेशन करू शकतो, कुकिंग असणार आहे तुम्हाला इथे नाही जमत आहे ठीक आहे नो इश्यू. फोटोग्राफी असणार आहे ते पण इथे नाही जमत आहे नो इश्यू. ऍटलीस्ट स्केचिंग तरी करू शकणार आहे तुम्ही. त्यासाठी काय लागतंय नोटबुक आहे, आशा त्या बेसिकली नोट्स न भरणं झाल्यात त्यापेक्षा तुम्ही तुमच्या राईट ना काहीतरी स्केच काढा राईट ना. इथं जर का बेसिकली टीचरला बघितलं आणि त्यालाच बेसिकली वाकडा तिकडा काहीतरी काढून आज मी ट्राय करतो, सरांनी बेसिकली उभा आहे तर त्याचं जरा ट्राय करतो, ट्राय करून दोन शिंग काढलीत राईट ना. असं काहीतरी करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय माझं चुकून नाही काढायचं आता सांगायला लागलं बरं का. काही संबंध नाही आता सांगितलं सागर सर बघा आहेत राईट ना. तर त्यांचे बेसिकली काढा राईट ना. सुजित सर आहेत केमिस्ट्रीसाठी तुम्हाला किती भारी मस्त मस्त काय करा माहिती का, तसं स्केच काढा चांगलं चांगलं तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल राईट. कंडिशन समजून घ्या मला काय म्हणायचं की याच्यामधून तुम्ही काय व्हायला पाहिजे रिलॅक्स व्हायला पाहिजे दॅट्स इट. देन त्यानंतर काय सांगितलं सिकिंग हेल्प फ्रॉम द काय असणार पॅरेंट्स अँड पियर्स. आता पियर्स म्हणजे काय सांगितलं की जवळपासचे जे काही रिलेटिव्ह वगैरे असणार जे तुम्हाला हेल्प करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत असे पियर असे पियर्स नाही असे रिलेटिव्ह राईट ना. तर पॉईंट काय दिले बघा, हेल्प फ्रॉम द काय असणार पॅरेंट्स अँड काय असणार पियर्स शुड बी काय असणार साऊंड इमिजिएटली सो दॅट ते काय असणार कॅन बी गाईड अप्रोप्रिएटली. जेव्हा कधी बेसिकली तुम्हाला अशी कंडिशन क्रिएट होणार आहे इमिजिएटली तुम्हाला काय करायला पाहिजे हेल्प घ्यायला पाहिजे. टेन्शन प्रेशर क्रिएट झालं, प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला प्रेशर आलेलं असेल टेन्शन आलेलं असेल पण तुम्ही बोलतच नाही कोणाशी. तोच सगळ्यात मोठा इश्यू. आता प्रेशर ते टेन्शन इन्क्रीज झाल्यानंतर ना तुम्ही काहीतरी चुकीचे बेसिकली ऍक्टिव्हिटी करून बसता आणि ती बाहेर दिसते आणि ती दिसल्यानंतर त्याच्या मागचा खूप मोठा आठवडा 2 आठवडा महिना 2 3 महिन्यापासूनचा तो एक साचलेला बेसिकली काय असणार माहिती का प्रेशर आणि टेन्शन आलेलं असणार. तुम्ही जितकं त्या बेसिकली टेन्शन प्रेशरला प्रेस करत राहाल तितकं ते काय करणार माहिती का बाउन्स बॅक होताना बघायला भेटणार. मग तो खूप मोठा इश्यू क्रिएट करू शकतो. बदल काय सांगतात हेल्प मी इव्हन काय असणार आहे इथपर्यंत मेडिमेशन करून दिले और दिलेत काय बघा क्लोज और ट्रस्टेड काय सांगितले फ्रेंड. थांबा असल्या भानगडीतच नाही पडायचं. आताच सांगायला लागलंय हे क्लोज नावाची कन्सेप्ट फॉल्स आहे बरं का. हे क्लोज असत ना तेच सगळ्यात जास्त ओपन करणारे असतात. अरे सर तुम्ही एकमेकांना एकदम बुदू बुदू छोटी छोटी अशी काहीतरी सांगून मोकळं होऊन जाता आणि तीच गोष्ट परत काय होती माहितीये का सगळ्यांपर्यंत कधीच समजते कधी सगळ्यांना कळते तेच कळत नाही राईट ना. सिक्रेट रिव्हील होऊन जातं. फर्दर काय सांगितलं ट्रस्टेड, हो तुमचे खूप चांगले ट्रस्टेड बेसिकली आहेत आणि देन त्यानंतर ते कसे भागून बँड वाजवतात ते पण तुम्हाला माहिती आहे. सो असल्या भानगडीत पडायचं नाही. हा मी म्हणत नाही की कंपल्सरी सगळ्यांचीच अशी असतील, काही जणांची खूप चांगली बेसिकली मैत्री पण असणार आहे त्याच्यामध्ये ट्रस्ट वगैरे असतोय. बट मला काय म्हणायचंय तुला जेवढं तेवढंच येतं जेवढं त्याला येते. ते काय कुठून काय ब्रह्मलोकातून नाही आलेलं सगळं नॉलेज घेऊन अगोदरच राईट ना. तर एक गोष्ट एक माहिती असतात besides getting कसणारे प्रॉपर ऍडवाइस टू काइंड सॉर्ट आउट देअर कसणारे प्रॉब्लेम्स अँड दिस वुड हेल्प इन कसणारे यंग टू वेंट देअर कसणारे फिलिंग्स ऑफ एक्स एन्झायटी ओव्हर कसणारे गिल्ट. जे कधी कधी आपण बघा काम काहीतरी असं कांड करून बसलेलो असतो का नाही जे नंतर आपल्याला गिल्ट क्रिएट करतं. ते झाले का नाही गिल्ट आलेलं यार मी का केलं नसतं केलं तर किती बाहेर झालं असतं राईट ना. शॉर्ट टाइमच्या प्लेजरसाठी आपण एक ऍक्टिव्हिटी अशी परफॉर्म करून बसतो की ज्याने काही तर गिल्ट येतं. त्या गिल्ट मध्ये आपल्याला मग पोरस एन्झायटी क्रिएट होताना बघायला भेटणार राईट ना. आणि ते आपण बेसिकली काय करतो माहितीये का जाऊ दे यार यानंतर असलं काय करणारच नाही असं नाही तसं नाही मस्त करता 2 आठवड्यानंतर पुन्हा ती गोष्ट करून बसता पुन्हा ती गोष्ट करून बसता. मग त्या गिल्टचा काय युज आहे, व्हॉट इज द युज ऑफ दिस गिल्ट राईट ना. म्हणजे माइंड तुमचं तुम्हाला किती फसवतंय ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल की अंडरस्टँड होताना बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार लुकिंग फॉर द काय असणार डेंजरस आहे येतात
आरामात येतात असे डेंजर साईन तुम्हाला बघायला भेटणार. ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला पाहिजे. काय सांगतात बघा, ऑल ऑफ द पॅरेंट्स और टीचर्स नीड टू काय असणार मेनली मिशन करून आयडेंटिफाय द डेंजर साईन, डिस्कस अबाउट काय असणार मेनली मिशन. वरती जर का असे दिसायला लागले की पोरग जरा तितर बितर व्हायला लागले, बोलणं झालंय, कम्युनिकेट करणं झालंय, म्हणजे काहीतरी इश्यू झालेला आहे. घरामध्ये बघा बाई स्त्री पोरगी राईट ना किंवा पोरग बोलत जर नसेल तर नक्कीच रिलेशन मध्ये काहीतरी कांड झालेला असणार आहे. त्यामुळे ते शांत शांत जे धिंगाणा घालणार असतं गपचूप एकदम होऊन जातं. म्हणजे नक्कीच पर्सनल लेवलला काहीतरी इश्यू झाला असणार. पण विचारलं पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे काय मेजर इश्यू झालेला आहे राईट ना. पदर काय असणार इव्हन फ्रेंड्स फाइंड समवन काय असणार युझिंग ड्रग्स अँड अल्कोहोल शुड नॉट काय असणार हेजिटेट टू द काय असणार लेट्स ब्रिंग दिस notice of काय असणार parents or teachers in this काय असणार बेस्ट इंटरेस्ट ऑफ काय असणार एज्युकेशन पर्सन कन्सर्न एज्युकेशन. म्हणजे सिच्युएशन समजून घ्या की पर्टिक्युलरली जर अशा काही केसेस क्रिएट जर झाले तुमचा फ्रेंड्स असेल किंवा पर्टिक्युलरली जे कोणी तुमच्या गर्ल्समध्ये जे काय तुमचे फ्रेंड्स वगैरे बघायला भेटतात त्यांच्यामध्ये एखादा जर का स्पेसिफिकली असं ड्रग्स घेताना अल्कोहोल घेताना जर का असं कोणी सापड जास्त हेजिटेट नाही व्हायला पाहिजे आपण. अल्कोहोल घेते ठीक आहे, ड्रग्स घेते ठीक आहे, बॅड हॅबिट्स लागल्या ठीक आहे, समजून घ्यायचं. त्याच्या मागचं रिझन अंडरस्टँड करूया. मग त्याला तुम्ही काउन्सिलिंग करा, त्याला तुम्ही सपोर्ट करा, त्याच्यातून बाहेर कसं पडण्यासाठी. पण जर का पिणारा जर का दिसला आणि जर का तुम्हाला पर्टिक्युलर तुम्ही त्याच्यावरती खूप आजकालचे पॅरेंट्स ती सिच्युएशन होताना बघायला भेटतात. पोरगं दारू पिताना कधीतरी दिसतं, स्मोकिंग करताना दिसतं, काहीतरी त्याच्या मोबाईलमध्ये असं काहीतरी कांड झालेलं दिसतात. देन त्यानंतर काय होतं माहिती का, पॅरेंट्स इमिजिएटली रिॲक्ट होतात. ऑब्व्हियसली त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत, माझं पोरगं असं काही कांड करणार, बट करून मोकळं झालेलं असते. आता करून झाल्यानंतर काय होतं माहिती का, की पॅरेंटचा असा इतका खतरनाक त्याच्यामध्ये रिप्लाय येतो, ते त्याच्यामध्ये घाबरते आणि तिथून जरा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल. पळून गेल्यानंतर त्याच्यासाठी ते आता कुठे ना कुठेतरी त्याला सपोर्ट शोधत असते. आणि सपोर्ट देणार कोण असेल माहिती का, एकदम खतरनाक जे ड्रग्स ऍडिक्टेड लोक असतात ना, तेच त्यांना सपोर्ट करताना बघायला भेटतात. मग ते आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो विषय असा आहे, जरी तुमच्या इन फ्युचरमध्ये तुमची जर का कार्टी असली काही कांड करताना दिसली, इमिजिएटली रिप्लाय नाही करायचं, तिला कानाखाली वाजून दारू पितीस होय? बरं, असं बेसिकली जर गावताना दिसलं तर इमिजिएटली त्याला काय करा माहिती आहे का, जरा सांभाळून घ्या, का झालं काय नाही झालं ते जरा विचारून तुम्ही त्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. इंटरेस्ट ऑफ काय असणार मेनली मेस्ट करून दिले, अप्रोप्रिएट मेजर्स वुड देन काय असणार रिक्वायर्ड डायग्नोसिस काय असणार आहे मेलडी. मेलडीचं मिनिंग समजतं का रे? याच्यावरती काय रेमेडी असणार आहे का, त्याच्यावरती काय आपण उपाय काढू शकतो हे बघायला पाहिजे. अंडरलाईन काय असणार कॉज अँड दिस वुड हेल्प इन काय असणार इनिशिएटिंग द प्रॉपर रिमेडियल स्टेप और काय असणार आहे ट्रीटमेंट. तर याच्यामधूनच तुम्हाला असं आयडेंटिफाय होणार की एकदा जर का तुम्हाला समजला प्रॉब्लेम काय बघा, त्याला त्या कार्ट्याला मारून तुम्हाला त्याचं ऍक्च्युअल मिनिंग समजणार नाही की त्याने का असं केलं. पण जर का तुम्ही त्याला विचारलं तर ऍक्च्युअल मिनिंग समजेल की त्याचं का असं केलं राईट ना. तर त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढू शकता राईट ना. प्रॉब्लेम दारू पिणं हा नाही, प्रॉब्लेम दारू पिण्यामागचं रिझन आहे. ते रिझन जर का तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्याला जर का तुम्ही सॅटिस्फाईड जर केलं तर तो व्यक्ती त्याच्याकडून जाणारच नाही. बट ऍडिक्टेड पर्सन जर झाला असेल तर मग इश्यू. त्याला ते रिझन असो नसो डझंट मॅटर का, ऍडिक्शनच्या पुढे त्याची स्टेट झाल्या डिपेंडन्सीची. मग त्याला त्याच्यातून राईड होणं बाहेर पडणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सिकिंग काय असणार प्रोफेशनल आणि काय असणार मेडिकल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेनली मेन्शन करून की तुम्ही काय करायला पाहिजे की स्पेसिफिक असे हायली क्वालिफाईड जे बेसिकली पर्सन असणार आहेत जे तुम्हाला या केसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात त्यांना तुम्ही जाऊन व्हिजिट करायला पाहिजे, त्यांच्याकडून हेल्प करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मेनली मेन्शन करून दिले कारण हायली क्वालिफाईड जे काय असणार आहे सायकोलॉजिस्ट बघायला भेटणार आहेत और सायकॅट्रिस्ट बेसिकली बघायला भेटणार आहेत अँड काय असणार आहे डी ऍडिक्शन और काय असणार रिहॅबिलिटेशन प्रोग्राम जे येताना बघायला भेटणार आहेत राईट ना. सायकोलॉजी मनोवैज्ञ मनोवैज्ञानिक राईट ना और तज्ञ वगैरे तुम्हाला बघायला भेटणार असे सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट तुम्हाला जे बघायला भेटणार त्यांच्याकडे जाऊन आपण बेसिकली कन्सर्न करणं गरजेचं आहे. त्यांचे काय सेशन असतात ते आपण प्रॉपर अटेंड करणं गरजेचं आहे. और इव्हन काय असणार आहे टी अडिक्शन सेंटर असणार आहे और इव्हन काय असणार तुमचं याच्यामध्ये रिहॅबिलेशन म्हणजे कसे नशामुक्ती केंद्र जे असतात त्यांच्यामध्ये जाऊन व्हिजिट करून आपण आपली नशा कशी मुक्त करतात त्यासाठी आपण ट्राय करणं गरजेचं आहे. हो हॅव काय असणार आहे अनफॉर्च्युनेटली गॉट इन द काय असणार आहे एस कॉंगमाय ऑफ काय असणार ड्रग म्हणजे त्याच्यामध्ये अटकलेलं त्या एक सापळ्यामध्ये ड्रग्सच्या मध्ये जो अटकलेला आहे त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने या काय करायला पाहिजे की स्पेसिफिकली सायकोलॉजिस्ट कडे आपण जाऊन मदत घ्यायला पाहिजे. With such a health affected individual with the sufficient efforts and willpower can get right of the problem completely and lead a perfectly normal and healthy life. जो आपल्या बेसिकली चॅप्टरचा मेन पर्पज होतो हेल्दी लाईफ तो अशा पद्धतीने त्यांना बघायला भेटणार. काय सांगते लास्ट स्टेटमेंट की जेव्हा कधी तुम्हाला बेसिकली अशा प्रकारच्या सिच्युएशन तुम्ही अटकाल डेफिनेटली तुम्ही काय करायला पाहिजे एखाद्या सायकॅट्रिस्ट कडे जाऊन किंवा हायली क्वालिफाईड जे पर्सन असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही डिस्कस करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून स्पेसिफिक काय असणारे सोल्युशन त्यांना बघायला भेटणार आहे. ते सोल्युशन तुम्ही अप्लाय करायला पाहिजे सायमल्टेनियसली तुमची काय असायला पाहिजे विल पॉवर
तुमची इच्छाशक्ती पण खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. ही इच्छाशक्ती जितकी स्ट्रॉंग तितक्या लवकरात लवकर तुम्ही त्या ऍडिक्शन मधून बाहेर पडणार आहे. जर का तुमची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती कमी पडली, तुमचे एफर्ट जर का कमी पडले, तर डेफिनेटली काय होणार माहिती का, प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला. राईट ना. आता जसं मी सिंपल साधा माझा बेसिक एक पॉईंट आहे बघा, तुम्ही याच्यामध्ये खूप सिंपल साध्या अनालॉजी मध्ये तुम्ही समजू शकता. घरी जेव्हा तुम्ही झाडू मारायला घेता किंवा रूम मध्ये पण इकडे झाडू मारायला घेता, फॅन चालू असेल तर पहिला तुम्ही काय करता, फॅन चालू करूनच झाडू मारता का फॅन बंद करून झाडू मारता रे? बंद करून ना. आता इमेजिन करा तुम्हाला तर क्लीन करायचे, रूम प्रॉपर सगळे क्लीन करायचे, तर पहिला तुम्ही फॅन बंद करणार आहे, मग बेसिकली झाडू मारणार आहे, प्रॉपर रूम क्लीन होताना बघायला भेटणार. बट इमेजिन करा तुम्ही झाडू पण मारताय आणि फॅन पण चालू आहे, तर रूम क्लीन होणार आहे का? कचरा जो काय तुम्ही बाहेर काढणार तो परत आतमध्ये येताना बघायला भेटणार आहे. मिनिंग समजते नाही काय म्हणतोय ते? तुम्हाला जर का तुमच्या बेसिकली कोणत्या हॅबिट मधून, बॅड हॅबिट मधून ओव्हरकम जर व्हायचं असेल, तर एका बाजूला तुम्हाला गुड हॅबिट लावा लागणार आहेत आणि एका बाजूला त्या बॅड हॅबिटचा सगळा पूर्णपणे नंबर ब्लॉक करावा लागणार आहे तुम्हाला. तर तुम्ही तिथून बाहेर पडू शकता. अदरवाईज इट्स कांट, म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी डेंजरस और इझीच नाही तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता. सिंपल साधा आहे. तुम्ही ट्राय करताय की मला इथून बाहेर पडायचंय, बाहेर पडायचं, मला ऍडिक्शन बेसिकली सोडायचंय. बट ऍडिक्शन सुटत नसतं, त्याच्या मागचं काय ना काहीतरी रिझन असणार आहे. राईट ना. म्हणजे तुमचा फॅन चालू आहे का बंद आहे रे? चालू आहे. नाहीतर कधी कधी काय होतं माहितीये का, थोड्या वेळासाठी तुम्ही फॅन बंद करता, झाडू मारायला चालू करता. बट असे किडे असतात का नाही आपल्यामध्ये, उगाच फॅन चालू करायचा इच्छा नसताना आणि मग झाडू मारायला जायचं. पण म्हणायचं की माझा यार परत कचरा आला. अरे बाबा तुझ्यामध्येच किडे आहेत, तू कशाला परत फॅन चालू केलास? तुझा सगळ्या रूम मधला कचरा सगळा क्लीन झाला होता का? नव्हता. सिमिलर केसमध्ये आपल्याला माहित असतं किंवा पर्टिक्युलरली त्या रिलेशन मध्ये अटकल्यामुळे काय झालं, माझा सगळा बँड वाजलेला आहे. तर आता इथून मला जर गेट राईट करायचं असेल, बाहेर जर पडायचं असेल, तर पहिली गोष्ट त्या पर्सन बरोबर तुम्ही कम्युनिकेट नाही करायला पाहिजे. राईट ना. मधनं मधनं आठवण येते काय करत असेल सोनू मोनू गोनू, तर जरा मेसेज करून विचारतो खाल्लं पिल्लं का नाही, ठीक आहे बाबा आता मी तुला सोडून गेलो, पण आता तू काय हाय का नाही व्यवस्थित. मध्ये मध्ये आठवण आली, मेसेज केला, विषय संपला ना. त्याला परत होप्स क्रिएट होणार आहेत आणि इकडून परत प्रॉब्लेम ते चालू होताना बघायला भेटणार. युजली इश्यू तुमच्या लाईफ मध्ये तसेच कंटिन्यू होणार आहे. तुम्ही जर का आता क्रिस्टल क्लिअर झालाय की नो मोर बेसिकली राईट ना, तुम्ही इमिजिएटली त्या गोष्टी ब्लॉक करून त्यासाठी नवीन चांगल्या गोष्टी काय त्याला तुम्ही रन करायला पाहिजे. मग इथून तुम्ही बाहेर पडाला आणि इथून नवीन गोष्टी काहीतरी अचीव्ह करू शकता. सो जेव्हा कधी मी तुम्हाला सांगू देतोय, कोणत्याही बॅड हॅबिट मधून इमिडिएट बाहेर पडायचं नाही. इमिडिएट बाहेर पडायचं नाही, प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट, बॅड हॅबिटला सोडायला जाऊ नका, गुड हॅबिटला ऍक्सेप्ट करायला जा. बॅड हॅबिट कधी लाईफ मध्ये निघून जाईल समजणारच नाही तुम्ही. आपण काय विचार करतो माहिती का, सोडण्यामध्ये तुम्ही ताकद लावता. सोडण्यामध्ये ताकद लावायची गरज नाही बाळांनो, पकडण्यामध्ये ताकद लावा. नवीन काहीतरी पकडण्यामध्ये ताकद लावा. बघा तुमच्यामध्ये किती बेटर एकदम रिझल्ट येतात. लाईफ मध्ये काही इश्यू झाला असेल, नो इश्यू, ब्रेकअप झालेला आहे, काहीतरी बेसिकली स्ट्रेसफुल कंडिशन क्रिएट झालेलं आहे, घरी काहीतरी इश्यू वगैरे झाले, ऍडिक्शन लागले असेल, फ्युचर मध्ये ज्यावेळी तुम्हाला असे काहीतरी फेसेस प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहेत ना, ठीक आहे, माझ्या लाईफ मध्ये या या बॅड हॅबिट्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला ओव्हरकम करण्यासाठी माझ्याकडे हे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, मला आता यांच्यावरती फोकस करायचा नाही. तुमचा जितका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह थिंग्स वरती फोकस असणार आहे, तितक्या पॉझिटिव्ह थिंग्सच्या लाईफमध्ये घडत जाणार आहे. जितका तुम्ही निगेटिव्ह थिंग्स कडे जास्त फोकस कराल, तितकी तुमच्या लाईफमध्ये त्या कॉन्सिक्वेन्सेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सायकोलॉजिस्टच्या कडे आपण निगेटिव्ह थिंग कडे जास्त जर विचार केला, जी गोष्ट तुम्ही कधी इमॅजिन पण केलेली नाही, ती गोष्ट लाईफमध्ये ऍज मच एज पॉसिबल काय होती माहिती का, लगेच ऍक्ट होताना बघायला भेटणार. कारण की तुम्ही जे इंटेन्स डिझायर करता ना, राईट ना, नाही यार कसं होईल, असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, ते झालं तर, अरे तुम्हाला नेचर त्याच्यामध्ये हेल्प करायला चालू करतं माहितीये का. मग बॉडी त्याच्यामध्ये काय करते माहितीये का, बॉडी नेचर मग सगळेजण एकत्रित येतात ना, आणि काय करतात माहितीये का, चल आता झालं पाहिजे असं असं असं. म्हणजे बॉडी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करते, निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी त्या इमिजिएटली ऍक्ट होताना बघायला भेटणार. सो इट्स युअर ओन चॉईस. इथे दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन थिंग्स आहेत, तुम्हाला फोकस कोणावरती करायचं, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये, स्पेसिफिक स्वतःला आणखी स्पॉइल करून घ्यायचं. ठीक आहे. तर पॉईंट आणि समजून घ्या. इथं ओव्हरऑल बाय द एनसीईआरटी, बाय द पीपीटी, बाय द बोर्ड, बाय द कन्सेप्ट, बाय द नंबर ऑफ एक्झाम्पल्स, आपण काय केलं का चॅप्टर इथं संपवलेला आहे. मंडे पासून न्यू चॅप्टर चालू करतोय, मायक्रोब्स राईट ना, इन ह्युमन वेलफेअर. जो नेक्स्ट आपला काय असणार आहे याच्यामध्ये चॅप्टर बघायला भेटणार आहे युनिटचा. तो एकदा बेसिक चॅप्टर संपला की बायोटेक्नॉलॉजी आपण फर्दर चालू करू. तर तुमचं काम आहे काय, की स्पेसिफिकली या चॅप्टरला रीड करायचं आणि याच्यावरचे जे काही क्वेश्चन असतात ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे. मंडेच्या लेक्चरला सुरुवातीला येण्याच्या अगोदर काय काय बेसिकली जे इश्यूज होतात ड्रग्सचे, जरा मंडेला दाखवतो तुम्हाला. कोणाला जर का ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवतो, ते बेस्ट राहील, कारण की आता टाइम पण जास्त झालेले आहे. बघूया त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. विदिन 5 to 10 मिनिट्स मध्ये काय करा माहिती, ब्रेक घ्या आणि इमिजिएटली बसा, सेकंड लेक्चर मध्ये येणार. कोणाच क्लास आता मग लगेच जाऊन घ्या. ठीक आहे, बघू.